ओके. नेक्स्ट टेस्टमध्ये जे असणार आहे, आपली नेक्स्ट टेस्ट आहे ट्रीटमेंट ऑफ द वेस्ट वॉटर. काल आपण वेस्ट वॉटरच्या जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या होत्या. आता वेस्ट वॉटरची ट्रीटमेंट जी आहे याबद्दल आपल्याला बघायचं आहे की वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये कोणकोणते कंपोनंट असतात, कोणकोणते पार्ट येतात, त्याचं डिटेलमध्ये बघायचं आहे. सो लेट स्टार्ट विथ द ट्रीटमेंट ऑफ द वेस्ट वॉटर. फर्स्ट क्वेश्चन इज द ग्रीस अँड ऑइल प्रेझेंट इन अ सिवेज मध्ये प्रेझेंट असणारं ग्रीस आणि ऑइल जे आहे हे कशाच्या मदतीने रिमूव्ह केलं जातं, आर रिमूव्ड इन कशामध्ये रिमूव्ह केलं जातं. फर्स्ट वन इज अ ग्रीट चेंबर, सेकंड वन इज अ डेट्रिटस टँक, थर्ड वन इज अ स्कीमिंग टँक्स अँड फोर्थ वन इज अ सेडिमेंटेशन टँक. चला, सोपा क्वेश्चन आहे, पटकन आन्सर द्यायचं. व्हेरी गुड. स्किमिंग टँक्स. स्किमिंग टँक्स मध्ये तुमचं ग्रीस आणि ऑइल जे आहे हे रिमूव्ह केलं जातं. आता याच्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर स्किमिंग टँक मध्ये तुम्हाला माहिती आहे ग्रीस आणि ऑइल ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी रिमूव्ह केल्या जातात. त्या अगोदर जर आपण वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट जर बघितला की कशात काय रिमूव्ह होतं, हा फेवरेट क्वेश्चन आहे ह्या एक्झाम मध्ये. म्हणजे जवळपास प्रत्येक एक्झाम मध्ये हा क्वेश्चन दिसतो किंवा तुमच्यावाली जी काही तुमची वेस्ट वॉटरची ट्रीटमेंट आहे, ही वेस्ट वॉटरची ट्रीटमेंट प्लांट कसं असतो हे जर कोणी विचारलं तुम्हाला की ट्रीटमेंट प्लांट कसा आहे आणि कशामध्ये काय रिमूव्ह होतं, तर याचा एक मॅप आहे. तो मॅप प्रत्येकाचा, आय थिंक प्रत्येकाला माहिती असेल तो मॅप. सगळ्यात पहिले तुमची वेस्ट येते स्क्रीनिंग. स्क्रीनिंग मध्ये काय रिमूव्ह होतं, तुमचे जे काही फ्लोटिंग वगैरे मॅटर असेल, हा फ्लोटिंग मॅटर तुमच्या स्क्रीनिंग मध्ये रिमूव्ह होतो. त्यानंतर काय असतं, स्क्रीनिंग नंतर तुमच्यावाले कम्युनिटर आणि मार्करेटर्स असतात, हे तुम्हाला सांगितलंय. कम्युनिटर आणि मार्करेटर काय करतात, जे हेवियर जे आहे, कम्युनिटर हेवियरला लाइटर मध्ये कन्व्हर्ट करतात. आणि कम्युनिटर जे आहेत, इथे लक्षात ठेवायचे, कम्युनिटर कटिंग आणि टिअरिंग ऍक्शन घडवून आणतात आणि मार्करेटर जे आहे ते क्रशिंग आणि ग्राइंडिंग ऍक्शन घडवून आणतात. त्यानंतर असतात तुमचे ग्रिड चेंबर. हे जे ऑप्शन दिलेलं आहे ग्रिड चेंबर. ग्रिड चेंबर काय रिमूव्ह करतात, ग्रिड चेंबर काय रिमूव्ह करतात, ते रिमूव्ह करतात इनऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स. इनऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स. कोणते सॉलिड्स रिमूव्ह करतात, ते इनऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स रिमूव्ह करण्याचं काम ग्रिड चेंबर हे करत असतं. ग्रिड चेंबर मध्ये हॉरिझॉन्टल टाईप, व्हर्टिकल टाईप हे आपण बघितलेलं आहे, ते डिटेलमध्ये बघायची गरज नाही. काय कोण काय रिमूव्ह करतं हे मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर असतात हे डेट्रिटस टँक. आता डेट्रिटस टँक हे ग्रिड चेंबर सारख्याच आहे, या दोघांमध्ये एकच डिफरन्स आहे. ग्रिड चेंबर देखील इनऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स रिमूव्ह करतात आणि डेट्रिटस टँक देखील इनऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स रिमूव्ह करतात, बट फायनर इनऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड त्या रिमूव्ह करतात. आता याच्यामध्ये काय होतं, डेट्रिटस टँकचा जो काही तुमचा डिटेन्शन टाइम आहे, हा डिटेन्शन टाइम मोठा आहे कोणापेक्षा, ग्रिड चेंबरपेक्षा. आणि डेट्रिटस टँकचा डिटेन्शन टाइम मोठा असल्यामुळे कधी कधी डेट्रिटस टँकमध्ये इनऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड सोबत ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड देखील रिमूव्ह होण्याचे चान्सेस असतात. ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड देखील रिमूव्ह होण्याचे चान्सेस असतात. आणि हे ऑर्गॅनिक मॅटर डेट्रिटस टँकमध्ये बट रिमूव्ह झालं पाहिजे ही आपली अपेक्षा नसते. का नसते याचे पण रिझन डिटेल लेक्चरमध्ये सांगितलेले आहेत. कारण ग्रिड चेंबर आणि डेट्रिटस टँक मध्ये जी काही स्लज खाली डिपॉझिट होईल, हिला आपण कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट देत नाही, हे डायरेक्ट डिस्पोज करतो. आणि जी ऑर्गॅनिक सॉलिड्स असतात यांना ट्रीटमेंटची गरज असते. म्हणून डेट्रिटस टँक मध्ये ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड डिपॉझिट नाही झाले पाहिजे, यासाठी खालून कॉम्प्रेस्ड एअर ही अप्लाय केली जाते. म्हणजे काय, डेट्रिटस टँक आणि ग्रिड चेंबर हे दोघांचं फंक्शन सेम आहे, इनऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिडला रिमूव्ह करणं. दोघांमधला डिफरन्स जर कधी विचारला तर लक्षात ठेवा, डेट्रिटस टँकचा डिटेन्शन टाइम हा जास्त असतो दॅन द ग्रिड चेंबर्स. डेट्रिटस टँक मध्ये फायनर सस्पेंडेड सॉलिड रिमूव्ह होतात दॅन द ग्रिड चेंबर. डेट्रिटस टँक मध्ये कधी कधी ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड रिमूव्ह होण्याचे चान्सेस असतात आणि ते होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये खालून कम्प्रेस्ड एअर ही अप्लाय केली जाते. स्किमिंग टँक. त्यानंतर स्किमिंग टँक पर्यंतची, स्किमिंग टँक माहिती आहे सगळ्यांना की ग्रीस आणि ऑइलला रिमूव्ह करण्यासाठी. हे आतापर्यंत जेवढ्या गोष्टी सांगितल्या, कोणकोणत्या, स्क्रीनिंग, कम्युनेटर, मार्करेटर, ग्रिड चेंबर, डेट्रिटस टँक आणि स्किमिंग टँक, इथपर्यंतची जी ट्रीटमेंट आहे याला म्हणतात प्री ट्रीटमेंट.
या ट्रीटमेंटला कोणती म्हणतात? प्री ट्रीटमेंट. प्री ट्रीटमेंट म्हणजे ऍक्च्युअल ट्रीटमेंट स्टार्ट होण्याच्या पूर्वीची ट्रीटमेंट. त्यानंतर येतात सेडिमेंटेशन टँक. सेडिमेंटेशन टँकमध्ये प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. सेडिमेंटेशन टँकमध्ये काय रिमूव्ह होत असतं? ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स रिमूव्ह होतात. कोणते? ऑर्गॅनिक, बट कोणते? जे सस्पेंडेड फॉर्म मध्ये आहेत ते प्रायमरी सेडिमेंटेशन टँकमध्ये रिमूव्ह होतात. प्रायमरी सेडिमेंटेशन टँकमध्ये ऑर्गॅनिक सस्पेंडेड रिमूव्ह झाले की आता कोण उरतील मग? फक्त ऑर्गॅनिक बट डिझॉल्व सॉलिड्स. ऑर्गॅनिक डिझॉल्व सॉलिड्स जे आहेत हे आपल्याला काय करावे लागतील मग? प्रेसिपिटेटच्या फॉर्म मध्ये आणावे लागतील, किंवा मग त्यांचे काय फ्लॉक्स तयार करावे लागतील. मग जे डिझॉल्व्ड फॉर्म मध्ये आहेत यांना फ्लॉक्स मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी दिली जाते कोणती ट्रीटमेंट? सेकंडरी ट्रीटमेंट. आठवतंय सगळ्यांना? यस. म्हणून याच्यामध्ये दिली जाते सेकंडरी ट्रीटमेंट. आणि मग सेकंडरी ट्रीटमेंटचे टाइप्स असतात. कोणकोणते टाइप्स असतात सांगा बरं पटपट? ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस आहे, ट्रिकलिंग फिल्टर आहे, मुव्हिंग MBBR आहे, त्यानंतर तुमची सेप्टिक टँक आहे, त्यानंतर ऑक्सिडेशन पॉन्ड आहे, ऑक्सिडेशन डिच आहे, अजून काय आहे? रोटरी बायोलॉजिकल रिॲक्टर आहे, RBC वगैरे. हे सगळे सेकंडरी ट्रीटमेंटचे टाइप्स आहेत की तुम्ही जे ऑर्गॅनिक डिझॉल्व्ड सॉलिड्स आहेत या ऑर्गॅनिक डिझॉल्व्ड सॉलिडचं मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या मदतीनं त्यांचं डिकम्पोजिशन घडवून आणून त्यांचं सस्पेंडेड मध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि ते रिमूव्ह केले जातात सेकंडरी सेडिमेंटेशन टँकमध्ये. राहील लक्षात? एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे कशामध्ये काय रिमूव्ह केलं जातं. नोट्सच्या पहिल्या पेजवरती याची डायग्राम काढून दिलेली आहे, डिटेल नोट्सच्या पहिल्या पेजवरती. येस, अंडरस्टूड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे द सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी. सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी जी आहे ही सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी बद्दल त्यांनी काही सांगितलेलं आहे, लक्ष द्या. सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी ऑफ वेस्ट वॉटर फ्लोविंग थ्रू द सीवर शुड बी. सीवर मधनं जे पाणी फ्लो होतंय या सीवर मधनं फ्लो होणाऱ्या पाण्याची जी सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी आहे ती किती आहे, थोडक्यात त्यांना हे विचारायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी डेव्हलप का होते? व्हॉट इज द रिझन टू डेव्हलप द सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी? वेलॉसिटी किती आहे ते जाऊ द्या, बट सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी डेव्हलप करण्यामागचं कारण काय आहे? आणि याचं आन्सर असं नाहीये की नोट्समध्ये नाहीये, याचं आन्सर नोट्समध्ये आहे. एक्झॅक्ट आन्सर आहे. SSC JEE जरी प्रश्न असला तरी याचा आन्सर मात्र नोट्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. बट मला आधी हे सांगायचंय की व्हॉट इज अ सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी? का नेसेसरी असते सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी? बघा, ज्यावेळेस सीवर मधनं पाणी सिवेज फ्लो करते, पाणी नाही म्हणायचं आता, सीवर मधनं सिवेज फ्लो होते. या सिवेज मध्ये काय आहे माहिती का? काही सस्पेंडेड फॉर्म मध्ये पार्टिकल्स प्रेझेंट आहेत. हे सस्पेंडेड फॉर्म मधले पार्टिकल्स तुमच्या सिटीमधनं, शहरामधनं सिवेज ट्रीटमेंट प्लांट पर्यंत घेऊन चाललं आहे तुमची सीवर. तर हे रस्त्यात कुठे डिपॉझिट नको होऊन जायला, काय रस्त्यामध्ये खाली असे सेटल नको होऊन जायला, म्हणून तुमच्या सीवर मध्ये आपल्याला त्या सिवेजची एक मिनिमम व्हेलॉसिटी मेंटेन करावी लागते. एक मिनिमम व्हेलॉसिटी मेंटेन करावी लागते. अशी व्हेलॉसिटी विच डू नॉट परमिट द सिल्टिंग ऑर रिमूव्हल ऑफ द सॉलिड पार्टिकल. सिल्टिंग परमिट करत नाही. डिपॉझिट जर झालं तर ते पुन्हा सस्पेंडेड फॉर्म मध्ये येईल. म्हणजे काय असते सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी? ही मिनिमम वेलॉसिटी असते, यापेक्षा कमी नको. यापेक्षा कमी नको. मग ह्या पूर्ण ऑप्शन मध्ये मिनिमम वर्ड कुठे आहे? हा बघा, इथे मिनिमम वर्ड आहे. क्लिअर आहे? मिळाला का मिनिमम वर्ड? द मिनिमम वेलॉसिटी. द सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी कशी आहे? ही मिनिमम वेलॉसिटी आहे. यापेक्षा कमी असली वेलॉसिटी तर काय होईल? तुमचे जे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत हे डिपॉझिट होतील कुठे? तुमच्या सीवर मध्ये. ते सीवेज ट्रीटमेंट प्लांट पर्यंत पोहोचणारच नाही, जो की आपला एम नाहीये. मग ही जी सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी आहे ही किती असते? 0.45 मीटर पर सेकंद ऍट मिनिमम फ्लो. किती असते? 0.45 मीटर पर सेकंद ऍट मिनिमम फ्लो. येस, क्लिअर आहे? आता नोट्समध्ये जे डिटेलमध्ये दिलेलं आहे ते पण सांगतो. ऍक्च्युली ही जी 0.45 मीटर पर सेकंद व्हेलॉसिटी आहे ही कुणासाठी मेंटेन केली जाते? सेल्फ क्लिन्झिंग व्हेलॉसिटी ही मेंटेन केली जाते 1 mm साईजचे इनऑर्गॅनिक पार्टिकल्स आणि 5 mm साईजचे ऑर्गॅनिक पार्टिकल्स. हे नोट्समध्ये लिहिलेलं आहे. 1 mm साईजचे इनऑर्गॅनिक पार्टिकल आणि 5 mm साईजचे ऑर्गॅनिक पार्टिकल्स.
मग सर, ही जी सीवर आहे, ही सीवर याबद्दल थोडं सांगा. ही सीवर जर कुणी विचारलं, सीवर डिझाईन कशासाठी केली जाते? सीवर जी आहे ही डिझाईन केली जाते, लक्ष देऊन ऐका. सीवर डिझाईन केली जाते कशासाठी? मॅक्सिमम आवरली डिस्चार्जसाठी. मॅक्सिमम आवरली डिस्चार्ज. मॅक्सिमम आवरली डिस्चार्ज यासाठी सीवर तुमची डिझाईन केली जाते. बट तिला आपल्याला चेक देखील करावं लागतं. का चेक करावं लागतं? ठीक आहे, तुम्ही मॅक्सिमम डिस्चार्जसाठी डिझाईन केली, मॅक्सिमम आवरली डिस्चार्जसाठी, म्हणजे जेवढा मॅक्सिमम डिस्चार्ज येणार आहे तो ती अकोमोडेट करू शकते. बट इथे रिक्वायरमेंट ही आहे की फक्त मॅक्सिमम आवरली डिस्चार्ज अकोमोडेट केलं म्हणजे काम झालं असं नाही. जो मिनिमम डिस्चार्ज आहे, जो मिनिमम डिस्चार्ज आहे, चेक केली जाते मिनिमम डिस्चार्ज. ह्या मिनिमम डिस्चार्जला सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी डेव्हलप होते की नाही हे चेक केलं जातं. का? कारण ज्यावेळेस मिनिमम डिस्चार्ज असेल तुमच्या सीवरमध्ये, त्यावेळेस चान्सेस असतात की तुमचे सेटल्ड पार्टिकल सीवरमध्ये सेटल होतील. म्हणून चेक ॲट मिनिमम डिस्चार्ज. मिनिमम डिस्चार्जला सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी डेव्हलप होते की नाही ते चेक केलं जातं. म्हणून स्टेटमेंट बघा. इट इज व्हॉट इज सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी? द मॅक्स मिनिमम वेलॉसिटी, कमीत कमी वेलॉसिटी 0.45 मीटर पर सेकंड ऍट व्हॉट. हा वर्ड देखील इथे एक्सप्लेन केला मी, मिनिमम फ्लो. मिनिमम फ्लो असताना एवढी वेलॉसिटी मेंटेन झाली पाहिजे. आता क्लिअर आहे पूर्ण स्टेटमेंट? बोला, क्लिअर आहे का पूर्ण स्टेटमेंट? व्हेरी गुड. ही असते तुमची सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटीचा फॉर्म्युला. त्यानंतर इथे मग ज्यावेळेस आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट शिकलो होतो, वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मॅक्सिमम डेली डिमांड 1.8 टाइम्स, त्यानंतर मॅक्सिमम आवरली फ्लो. हे तुमचं पाठ असेल आता 2.7 वाला वगैरे. तसंच सीवरसाठी देखील फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे. ह्या दोन गोष्टी आपण काय करतो, पॅरलली बघत चालायच्या नेहमी शिकताना. तिकडे पण शिकलोय, इकडे पण शिकतोय. तिकडे फक्त मॅक्सिमम. ओके, आता क्वेश्चन विचारतो, बघू बरं किती जणांच्या लक्षात राहिले. आपण जे पाईप्स किंवा जी वॉटर डिमांड होती, वॉटर डिमांड किंवा वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम होती, ती कशासाठी डिझाईन केली होती? पाणी डिस्ट्रीब्यूट करण्याची सिस्टम, आठवतंय ना? मॅक्सिमम आवरली डिमांड, मॅक्सिमम आवरली डिमांड और को इन्सिडेंट ड्राफ्ट, ह्या दोघांपैकी जी मॅक्सिमम व्हॅल्यू होती त्याच्यासाठी डिझाईन केली होती. व्हेरी गुड सुशांत. मॅक्सिमम आवरली डिमांड किंवा को इन्सिडेंट ड्राफ्ट ह्या दोघांपैकी मॅक्सिमम व्हॅल्यूसाठी डिझाईन केली होती. तिथे तुम्हाला आठवतं का आपण असं चेक वगैरे काही केलं होतं का मिनिमम डिस्चार्ज वगैरे साठी? नव्हतं केलं, यस ऑर नो? मिनिमम डिस्चार्ज साठी तिथे चेक केलं होतं का? नो. का चेक नव्हतं केलं? कारण त्या केसमध्ये सस्पेंडेड पार्टिकल एवढे नव्हतेच की ते डिपॉझिट होऊन तुमच्या फ्लोला ब्लॉक करतील. आणि असले जरी, तुम्ही डिफरन्स समजून घ्या, कन्सेप्ट खूप सुंदर असतात. म्हणजे सपोज तुम्ही काय केलं, वॉटर ग्राउंड वॉटर मधनं पाणी आणलं, हा वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे आणि यानंतर पाणी शहराकडे चाललं. सस्पेंडेड सॉलिड असण्याचे चान्सेस कुठे आहे? जोपर्यंत पाणी वॉटर ट्रीटमेंट प्लांट पर्यंत येत नाही तोपर्यंत. इथे डिपॉझिट झाले या पाईपमध्ये तरी काही अडचण आहे का? नाही. ठीक आहे, थोडा डिस्चार्ज कमी होईल, बट आपण ते नंतर वॉशआउट करून टाकू आणि ते पुन्हा पाण्यामध्ये जातील. म्हणजे याचा ह्युमन बिंग वरती काही परिणाम होणार नाहीये का? कारण ऍट द एंड ते पाणी वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये फिल्टरेशन, सेडिमेंटेशन, डिसइन्फेक्शन ह्या प्रोसेसमध्ये जाऊन मग पुढे जाणार आहे. आणि एकदा ह्या प्रोसेसमधून गेल्यावर इकडे सस्पेंडेड पार्टिकल नसणारच आहे. म्हणून इथे सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटीचा प्रश्न आलाच नव्हता. इकडे सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटीचा प्रश्न आलाच नव्हता. बट ज्यावेळेस सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे, त्यावेळेस सिटीमधली जी सिवेज आहे ही सिवेज आपल्याला सिवेज ट्रीटमेंट प्लांट पर्यंत आणायची आहे. आता इथे डिपॉझिट होऊन चालणार नाही. का? कारण इथे डिपॉझिट झालं तर येणारी जी सिवेज आहे ही व्यवस्थितपणे तुमच्या सिवेज ट्रीटमेंट प्लांट पर्यंत पोहोचणार नाही, तिच्यामध्ये अडथळा निर्माण होईल. म्हणून इथे सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी ही डेव्हलप व्हावी लागते. आणि म्हणून ह्या केसमध्ये मॅक्सिमम आवरली डिस्चार्ज साठी डिझाईन करतात आणि चेक करावं लागतं मिनिमम डिस्चार्ज साठी. मी तुम्हाला सांगत होतो की डिस्चार्जच्या व्हॅल्यू या केसमध्ये कशा घेतात, इकडे लक्ष द्या आता. इन केस ऑफ सीवर तुमचा मॅक्सिमम डेली फ्लो जो आहे, इन केस ऑफ सीवर मॅक्सिमम डेली फ्लो, डेली डेली मॅक्सिमम डेली फ्लो हा असतो तुमचा 2 टाइम्स ॲव्हरेज डेली फ्लो. 2 टाइम्स ॲव्हरेज डेली फ्लो सिवेजचा. ओके, ॲव्हरेज डेली फ्लो कसा कॅल्क्युलेट करणार? ॲव्हरेज डेली फ्लो कसा कॅल्क्युलेट करणार सिवेजचा? सिवेजसाठी ॲव्हरेज डेली फ्लो कसा कॅल्क्युलेट करता याचं पण एक्सप्लेनेशन देऊन देतो.
जो काही तुमची वॉटर डिमांड असते, सिवेजचा फ्लो जो असतो क्यू सिवेज इज हाऊ मच टाइम्स ऑफ वॉटर डिमांड, हे पण सांगितलेलं आहे. किती टाइम्स असतो वॉटर डिमांडच्या? इट इज टेकन ॲज 0.80 टाइम्स. येस, कुणी देत आहे का आन्सर? व्हेरी गुड प्रसाद. कनेक्शन तुम्हाला समजावून सांगते. ज्या वर्ड तुमच्या डोक्यामध्ये फिरत असताना, अरे यार सारखे वॉटर डिमांड, डेली फ्लो, हे खूप वेळेस येतं सर, कन्फ्युजन होत असतं. वॉटर डिमांड म्हणजे तुम्ही डिझाईन केलेली वॉटर डिमांड. ह्या वॉटर डिमांडच्या 0.8 टाइम्स, जर वॉटर डिमांड ॲव्हरेज बेसिसवरती असेल, ॲव्हरेज वॉटर डिमांड 0.80 टाइम्स केलं की तुमची ॲव्हरेज डेली फ्लो ऑफ द सिवेज. व्हॉट इज अ मॅक्सिमम डेली फ्लो ऑफ द सिवेज? इट इज 2 टाइम्स ॲव्हरेज डेली फ्लो ऑफ द सिवेज. तिकडे लिंक केलं तर पाण्याच्या केसमध्ये काय होतं? मॅक्सिमम डेली फ्लो ऑफ द वॉटर काय होता? 1.8 टाइम्स ऑफ ॲव्हरेज डेली फ्लो होता. आठवतंय सगळ्यांना? 1.8 टाइम्स ऑफ ॲव्हरेज डेली फ्लो होता. व्हेरी गुड. चला आपण आता सीवर वरतीच फोकस करूया, मागच्या गोष्टीची चर्चा करायची नाही. मॅक्सिमम डेली फ्लो कळाला. त्यानंतर असणार आहे तुमचा मॅक्सिमम आवरली फ्लो. मॅक्सिमम मॅक्सिमम आवरली फ्लो ऑफ द सिवेज असतो तुमचा 1.5 टाइम्स मॅक्सिमम डेली फ्लो. मॅक्सिमम मी डेलीला असं लिहितोय, मॅक्सिमम डेली फ्लो 1.5 टाइम्स ऑफ मॅक्सिमम डेली फ्लो. बट मॅक्सिमम डेली फ्लो काय आहे तुमचा? 2 टाइम्स आहे ॲव्हरेज डेली फ्लो. याला असं लिहितो, क्यू ॲव्हरेज लिहितो. म्हणजे मॅक्सिमम आवरलीला आता मी क्यू एम एच लिहितो. मॅक्सिमम आवरली फ्लो इज नथिंग बट 3 टाइम्स ऑफ ॲव्हरेज डेली फ्लो. ॲव्हरेज डेली आहे. राहील लक्षात हे रिलेशनशिप? लक्षात ठेवायचं, येण्याचे चान्सेस असतात हा क्वेश्चन. मॅक्सिमम डेली फ्लो ऑफ द सिवेज 2 टाइम्स ॲव्हरेज डेली फ्लो ऑफ द सिवेज. मॅक्सिमम आवरली फ्लो ऑफ द सिवेज 1.5 टाइम्स ऑफ मॅक्सिमम डेली फ्लो ऑफ द सिवेज. आणि मॅक्सिमम आवरली फ्लो म्हणून होऊन जातो 3 टाइम्स ॲव्हरेज डेली फ्लो ऑफ द सिवेज. हे कशासाठी झालं? डिझाईनसाठी झालं. बट सर फक्त डिझाईन करून चालतं का? नाही, चेक करावं लागतं. चेकसाठी कशासाठी चेक केलं जातं? मिनिमम डिस्चार्जसाठी चेक केलं जातं. म्हणून लक्ष द्या, मिनिमम मिनिमम डेली फ्लो ऑफ द सिवेज. मिनिमम डेली फ्लो ऑफ द सिवेज इज नथिंग बट इज इक्वल टू 2/3 ऑफ द ॲव्हरेज डेली फ्लो ऑफ द सिवेज. 2/3 ऑफ द ॲव्हरेज डेली फ्लो ऑफ द सिवेज. हा झाला मिनिमम डेली फ्लो. त्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे? मिनिमम आवरली फ्लो काय असतो? आवरली फ्लो मिनिमम आवरली फ्लो काय असतो सर? मिनिमम आवरली फ्लो असतो तुमचा 1/2 टाइम्स ऑफ मिनिमम डेली फ्लो. मिनिमम डेली फ्लो. सर मिनिमम डेली फ्लोची व्हॅल्यू वरून पुट करूया, 1/2 टाइम्स ऑफ 2/3 ऑफ ॲव्हरेज डेली फ्लो. ओके. म्हणून मिनिमम आवरली फ्लो काय येतो? मिनिमम आवरली फ्लो किती येतो? इट इज नथिंग बट इज इक्वल्स टू दिस टू टू गेट कॅन्सल, 1/3 ऑफ ॲव्हरेज डेली फ्लो. सो हे दोन जे आहेत, हे दोन लक्षात ठेवायचे. बाकीचे पण लक्षात ठेवायचे, बट त्यातल्या त्यात हे दोन इम्पॉर्टंट आहेत. कोणते दोन? मॅक्सिमम आवरली फ्लो ऑफ सिवेज इज 3 टाइम्स ऑफ ॲव्हरेज डेली फ्लो ऑफ द सिवेज. परत रिपीट करतो, मॅक्सिमम आवरली, वर्ड्स कडे लक्ष द्या. मॅक्सिमम आवरली फ्लो ऑफ द सिवेज इज इक्वल्स टू 3 टाइम्स ऑफ ॲव्हरेज डेली फ्लो ऑफ द सिवेज. आणि मिनिमम आवरली फ्लो ऑफ द सिवेज. बघा, एक नंबर मी जिथे लिहितोय आता ग्रीन पेनने, यासाठी केलं जातं डिझाईन. आणि इथे ज्यावेळेस लिहितोय 2 नंबर, यासाठी केलं जातं चेक. मिनिमम आवरली फ्लो ऑफ द सिवेज इज इक्वल टू 1/3 टाइम्स ऑफ ॲव्हरेज डेली फ्लो. ज्यावेळेस मी म्हणेल की चेक केलं जातं, काय चेक केलं जातं? ज्यावेळेस तुमच्या सीवर मधनं हा मिनिमम आवरली फ्लो फ्लो होतोय, त्यावेळेस सेल्फ क्लिन्झिंग व्हेलॉसिटी डेव्हलप होते की नाही, सेल्फ क्लिन्झिंग व्हेलॉसिटी डेव्हलप होते की नाही हे चेक केलं जातं. म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी डेव्हलप होते की नाही ते चेक केलं जातं. आणि ती किती डेव्हलप झाली पाहिजे जनरली, हा काही हार्ड आणि फास्ट रूल नाहीये. जनरली असं कन्सिडर केलं जातं की आपल्या सिवेजमध्ये 1 mm चे इनऑर्गॅनिक पार्टिकल असतात आणि 5 mm चे ऑर्गॅनिक पार्टिकल असतात. आणि ह्या पार्टिकलसाठी ह्या मिनिमम आवरली फ्लोला किती व्हेलॉसिटी डेव्हलप झाली पाहिजे, सेल्फ क्लिन्झिंग व्हेलॉसिटी, त्यावरती हा क्वेश्चन आलेला आहे. इट इज नथिंग बट अ मिनिमम व्हेलॉसिटी ऑफ 0.45 मीटर पर सेकंद इज डेव्हलप्ड. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? इन केस इन केस इन केस लक्ष देऊन ऐका. जर तुम्हाला मॅक्सिमम आणि याच्यामधलं हे रिलेशनशिप, जसं आपले हे फॅक्टर्स आपण यूज केले, इट्स ओके, इट्स ओके.
बट हे नेहमीच ऍप्लिकेबल असेल असं नाही. जर पॉप्युलेशन जास्त व्हेरी करत असेल, जसं आपण बघितलं होतं 1.8 वगैरे ते फॅक्टर्स आपण यूज केले, बट तिथे गुडरिच इक्वेशन होतं, आठवतंय? क्यू मॅक्स आणि क्यू ॲव्हरेज यांचा रेशो देण्यासाठी तिकडे गुडरिच इक्वेशन होतं 180 इंटू टी रेश टू द पॉवर -0.1. आठवतंय का सगळ्यांना? वॉटर ट्रीटमेंटमध्ये. तसंच इथं देखील सिवेजच्या केसमध्ये देखील एक इक्वेशन आहे, बेस्ड अपॉन पॉप्युलेशन. इथे देखील काय आहे? बेस्ड अपॉन पॉप्युलेशन. फ्लक्च्युएशन डिटरमाइन करण्यासाठी एक इक्वेशन आहे, अँड दॅट इक्वेशन इज क्यू मॅक्स डिवायडेड बाय क्यू ॲव्हरेज इज इक्वल टू 18 प्लस स्क्वेअर रूट ऑफ पी होल टर्म डिवायडेड बाय 4 प्लस स्क्वेअर रूट ऑफ पी, वेअर पी इज अ पॉप्युलेशन इन थाउजंड. पी इज पॉप्युलेशन इन थाउजंड म्हणजे काय? तुम्हाला वरचा फॉर्म्युला यूज करायचा नसेल, ऑन द बेसिस ऑफ पॉप्युलेशन जर कॅल्क्युलेट करायचं असेल, आता सध्याच्या काळामध्ये वरचेच फॉर्म्युले यूज केले जातात, हे यूज नाही केलं जात. बट माहिती असायला हवं की बेस्ड अपॉन पॉप्युलेशन जर फ्लक्च्युएशन कॅल्क्युलेट करायचं असेल, तर इट इज कॅल्क्युलेटेड ॲज क्यू मॅक्स डिवायडेड बाय क्यू ॲव्हरेज. दिस टर्म इज नथिंग बट इक्वल्स टू 18 प्लस स्क्वेअर रूट ऑफ पी होल टर्म इज डिवायडेड बाय 4 प्लस स्क्वेअर रूट ऑफ पी. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? सीवरच्या डिझाईन मधलं सगळ्याच टर्म सांगितल्या. अजून एक टर्म सांगूनच देतो, आता चालूच आहे डिस्कशन, तर आपल्याला रिव्हिजनच करायची आहे. तर आता पटकन आन्सर द्या. मिनिमम व्हेलॉसिटी चेक केली, बट व्हेलॉसिटी एका ठराविक लिमिट पेक्षा जर जास्त झाली ना, तर हे सीवरचं जे मटेरियल आहे, ह्या सीवर मटेरियलचं विअर अँड टिअर होतं. जर व्हेलॉसिटी एका ठराविक लिमिट पेक्षा जास्त झाली, तर ह्या सीवर मटेरियलचं विअर अँड टिअर होतं. मग म्हणून मॅक्सिमम व्हेलॉसिटीवरती देखील लिमिट्स आहेत, की व्हेलॉसिटी या इतक्या व्हेलॉसिटी पेक्षा जास्त नको. पटकन अँसर द्या, पटकन अँसर द्या. त्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीचं नाव काय असतं? बोलत चाल. व्हॉट डज दॅट मॅक्सिमम व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज? की यापेक्षा जास्त व्हेलॉसिटी नको डेव्हलप व्हायला. व्हेरी गुड प्रसाद. इट्स अ नॉन स्काउरिंग व्हेलॉसिटी. व्हॉट डज इट इज कॉल्ड? इट इज कॉल्ड ॲज अ नॉन स्काउरिंग व्हेलॉसिटी. आणि ही जी नॉन स्काउरिंग व्हेलॉसिटी आहे, याचे डिफरंट मटेरियलसाठी डिफरंट डिफरंट व्हॅल्यूज आहेत, त्या नोट्समध्ये अवेलेबल आहेत. तो टेबल बघून घ्यायचा आहे. सो माझ्या मते तरी सीवरच्या डिझाईनमध्ये जो बेसिक वाला पार्ट होता, तो पूर्णपणे कव्हर झालाय. इट्स ओके. नेक्स्ट. चला. सेप्टिक टँक इज. सेप्टिक टँक काय असते? सेप्टिक टँक इज अ सेटलिंग टँक, अ डायजेशन टँक, बोथ ए अँड बी, और नन ऑफ द अबव. व्हेरी गुड एव्हरीवन, करेक्ट आन्सर. इट इज बोथ ए अँड बी. सेटलिंग टँक पण असते आणि डायजेशन टँक पण असते. सेप्टिक टँक आपण केव्हा प्रोव्हाइड करतो? बघा, वॉटर ट्रीटमेंट प्लांटची स्कीम तुम्हाला समजून सांगितली. एक असते प्री ट्रीटमेंट. आता सगळे युनिट मी लिहित बसणार नाहीये. प्री ट्रीटमेंटमध्ये काय काय येतं पहिल्या क्वेश्चनमध्ये कव्हर झालं. त्यानंतर येते प्रायमरी ट्रीटमेंट. प्रायमरी ट्रीटमेंट म्हणजे काय? प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. आणि ह्या प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये काय रिमूव्ह होतात? प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये तुमचे ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स रिमूव्ह होतात. प्रायमरी ट्रीटमेंट नंतर येते सेकंडरी ट्रीटमेंट. प्रायमरी ट्रीटमेंट नंतर काय येते? सेकंडरी ट्रीटमेंट. आणि ह्या सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये रिमूव्ह होत असतात ऑर्गॅनिक डिझॉल्ड सॉलिड. सेप्टिक टँक इज वन ऑफ द सेकंडरी ट्रीटमेंट. सेप्टिक टँक इज वन ऑफ द सेकंडरी ट्रीटमेंट गिवन टू द वेस्ट. आणि म्हणजे सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये खूप गोष्टी आहे, ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस, ट्रिकलिंग फिल्टर, ऑक्सिडेशन पॉन्ड वगैरे वगैरे वगैरे. त्यापैकी एक आहे सेप्टिक टँक. ज्यावेळेस तुमची लोकॅलिटी मध्येच तुम्हाला सिवेज म्हणजे स्पेशल ट्रीटमेंट प्लांट प्रोव्हाइड करायचा नाहीये, तुमच्या एका कॉलनीसाठी, तुमच्या एका बिल्डिंगसाठी, तुम्ही साधं याचं एक्झाम्पल, प्रत्येकाच्या घरी सेप्टिक टँक ही असते. जर गावाकडे घरं असतील, तुमच्याकडे टॉयलेट वगैरे असेल, तर प्रत्येक हाऊस होल्डसाठी सेपरेट सेप्टिक टँक आपण बांधतो. येस ऑर नो? ही जी सेप्टिक टँक असते, याच्यामध्ये काय चालतं मग? मग जी सेकंडरी ट्रीटमेंट असते, याच्यामध्ये लक्षात समजून घ्या, सेकंडरी जी काही ट्रीटमेंट असते, ही सेकंडरी ट्रीटमेंट दोन प्रकारच्या असतात. एक असते एरोबिक. एरोबिक म्हणजे काय? विच टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. आणि एक असते अनएरोबिक. एक असते अनएरोबिक विच टेक्स प्लेस इन द ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. जर माहिती असेल तर पटकन आन्सर द्या. सेप्टिक टँक ही एरोबिक आहे की अनएरोबिक आहे? सेप्टिक टँक ही एरोबिक आहे की अनएरोबिक आहे? इट्स व्हॉट आर दी एरोबिक. आरती सेज एरोबिक. एनी अदर आन्सर?
सेप्टिक टँक एरोबिक आहे की अनएरोबिक आहे? व्हेरी गुड सुशांत, इट्स अनएरोबिक. सेप्टिक टँक एरोबिक नाहीये, सेप्टिक टँक अनएरोबिक ट्रीटमेंट आहे. ओके. सेप्टिक टँक ही अनएरोबिक ट्रीटमेंट तर आहेच, बट ट्रीटमेंटचे अजून दोन टाईप असतात सेकंडरी ट्रीटमेंटचे. एक काय असते? अटॅच्ड ग्रोथ सिस्टम, बेस्ड अपॉन ग्रोथ सिस्टम, अटॅच्ड ग्रोथ सिस्टम. आणि एक असते तुमची सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम, सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम. ओके सर. अटॅच्ड ग्रोथ सिस्टम मध्ये काय असतं, जी काही तुमचं ट्रीटमेंट चालणार आहे ती अशी वरती चालते, अशी वरती चालते. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमला त्यांच्या ग्रोथसाठी कुठल्याही प्रकारचं मीडियम नसतं. मायक्रो ऑर्गॅनिझम हे पाण्यामध्ये सस्पेंडेड फॉर्म मध्ये असतात, याला म्हणतात सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम. अटॅच्ड ग्रोथ सिस्टम म्हणजे काय? ह्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमला ग्रो करण्यासाठी मीडियम अवेलेबल असतं. जसं की ट्रिकलिंग फिल्टर सगळ्यांनी बघितलं असेल, आपण वरून अशा पद्धतीने पाणी अप्लाय करतो, हे खाली मीडियम असतं आणि ह्या मीडियम मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होतात, ऑर्गॅनिक मॅटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात ऑक्सिजनच्या मदतीनं किंवा ऑक्सिजनच्या प्रेझेंटमध्ये किंवा ॲबसेंटमध्ये. एरोबिक अनएरोबिक ते आहेच, एरोबिक आणि अनएरोबिक, प्रेझेंटमध्ये कधी कधी ॲबसेंटमध्ये. बट मायक्रो ऑर्गॅनिझमला ग्रो होण्यासाठी काय अवेलेबल आहे? मीडियम अवेलेबल आहे. याच्यावरती ते अटॅच्ड असतात आणि म्हणून त्याला म्हणतात अटॅच्ड ग्रोथ सिस्टम. माझा क्वेश्चन आहे, आपल्याला टॉपिक कडनं भरकटायचं नाहीये, सेप्टिक टँक जी आहे ही सेप्टिक टँक अटॅच्ड ग्रोथ सिस्टम आहे की सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम आहे? सेप्टिक टँक ही अटॅच्ड ग्रोथ सिस्टम आहे की सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. इट इज अ सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम. म्हणून एक्झाम मध्ये सेप्टिक टँक वरती अजून दुसरा कोणता क्वेश्चन बनण्याचे चान्सेस आहे? सेप्टिक टँक इज अ डॅश डॅश टाईप ऑफ अ सिस्टम. त्याचं पूर्ण नाव कसं घेणार? मग पूर्ण घ्यायचं. हे त्याचं नाव, हे त्याच्या वडिलांचं नाव. त्याचं नाव काय? अनएरोबिक. वडिलांचं नाव काय? सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम. सेप्टिक टँक इज अ अनएरोबिक सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम. काय आहे सेप्टिक टँक? इट इज अ अनएरोबिक सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम. आता सेप्टिक टँकची जी डिझाईन असते, इथे त्यांनी दोन टँकचं नाव मेन्शन केलंय. एक असते सेटलिंग टँक आणि एक जी असणार आहे ही असते तुमची डायजेशन टँक. सेप्टिक टँकची मी डायग्राम एवढी व्यवस्थित नाही काढत आहे, समजून घ्या फक्त. इकडनं सिवर येते, सिवर आल्यानंतर काय होतं, तुमचेवाले ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड जे आहेत, ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड, हे ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड काय होतात? हे ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड सेटल डाऊन होतात. काय होतात? सेटल डाऊन होतात. त्यांचं वालं डिकम्पोजिशन होतं. कुठे सेटल डाऊन होतात ते तुमचेवाले? बॉटमला सेटल डाऊन होतात. त्यांचं डायजेशन होतं, स्लजचं डायजेशन होतं. बट ही सगळी प्रोसेस अनएरोबिकली होत असते. कशी होत असते? अनएरोबिकली होत असते. त्यानंतर सस्पेंडेड ऑर्गॅनिक मॅटर जो आहे, वरती असणारा सस्पेंडेड ऑर्गॅनिक मॅटर असेल. इथे तुमची ही झाली खाली प्रेझेंट असणारी डायजेशन टँक, ज्यामध्ये स्लज जमा होणार आहे. वरती असते तिला, ज्यामध्ये हे सेटल होत आहे, याला आपण सेटलिंग टँक म्हणतो. या ठिकाणी सस्पेंडेड आणि डिझॉल्ड दोघांचं पण डिकम्पोजिशन चालतं. ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड सेटल डाऊन होतात, खाली येऊन डायजेशन होतं. जे डिझॉल्ड वाले आहेत त्यांचं इथे डिकम्पोजिशन चालतं. म्हणून एकाच याच्यामध्ये सेटलिंग टँक पण आहे आणि डायजेशन टँक पण आहे. सगळ्यांना माहिती आहे. मग यानंतर काय होत असतं? ऑइल, ग्रीस, गॅसेस तयार होतात, ते वरती येतात. ते वरती आल्यानंतर स्कम लेअर, त्या लेअरचं नाव लक्षात ठेवा. या लेअरचं नाव कधी कधी विचारतात. कोणता लेअर तयार करतात? स्कम लेअर हा तयार करत असतात. ठीक आहे. त्यानंतर ही जी सेप्टिक टँक आहे, या सेप्टिक टँक मधनं जो इफ्लिवंट बाहेर पडतो, सेप्टिक टँक मधनं जो इफ्लिवंट, डायजेशन झालं म्हणजे पाणी बाहेर येतं. त्या पाण्यामध्ये देखील थोड्याफार प्रमाणामध्ये असणारच आहे, असं थोडी की ते पूर्णपणे हजार्ड फ्री आहे. मग त्या इफ्लुएंटचं डिपॉझिशन कसं केलं जातं, किंवा डिपॉझिशनच. ठीक आहे. हे इफ्लुएंटची विल्हेवाट कशी लावली जाते? त्यासाठी काय आहे, ते इफ्लुएंटची विल्हेवाट लावण्यासाठी पुन्हा काही हे प्रोव्हाइड केले जातात. डिस्पोजल करण्यासाठी तुमच्यावाल्या टेक्निक्स आहेत. त्यामध्ये एक असते, यस 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 करेक्ट प्रसाद, त्यामध्ये असते, हा सोकपीटकडे येऊ आपण, बट मेन टेक्निकचं नाव बघूया. एक असते सॉइल ऍब्झॉर्प्शन सिस्टम, दुसरी असते तुमची बायोलॉजिकल फिल्टर, दुसरी असते तुमची बायोलॉजिकल फिल्टर, आणि थर्ड असते तुमची, थर्ड काय असते सर? अपफ्लो अनएरोबिक रिॲक्टर. UASBR नाव ऐकलं असेल तुम्ही, अपफ्लो अनएरोबिक रिॲक्टर. व्हेरी गुड सुशांत. त्यामध्ये जनरली जी प्रोव्हाइड केली जाते ती असते सॉइल ऍब्झॉर्प्शन सिस्टम. ह्या दोन केव्हा प्रोव्हाइड केल्या जातात? जर तुमच्याकडे परमिएबल ग्राउंड, म्हणजे ज्या ग्राउंडमध्ये तुमचं इफ्लुएंट जाणार नाही असं ग्राउंड जर प्रेझेंट नसेल, तर ह्या दोघं प्रोव्हाइड केल्या जातील. अदरवाइज व्हॉट वी विल अडॉप्ट द सॉइल ऍब्झॉर्प्शन सिस्टम. सॉइल ऍब्झॉर्प्शन सिस्टम
मध्ये सॉइल ऍब्झॉर्प्शन सिस्टम अडॉप्ट करताना तुमच्याकडे पुन्हा दोन ऑप्शन असतात. कोणते दोन ऑप्शन असतात? जसं सांगितलं प्रसादने, एक असतं सोकपीट आणि अजून एक असतं डिस्पर्शन ट्रेंच. कोणते दोन ऑप्शन असतात? एक असतं सोकपीट आणि एक असतं डिस्पर्शन ट्रेंच. डिस्पर्शन ट्रेंच. सोकपीट कधी प्रोव्हाइड करणार, सोकपीट कधी प्रोव्हाइड करणार आणि डिस्पर्शन ट्रेंच कधी प्रोव्हाइड करणार, हे डिपेंड करत असतं एका फॅक्टरवरती. सांगता येईल त्या फॅक्टरचं नाव? सोकपीट कधी प्रोव्हाइड करायचं आणि डिस्पर्शन ट्रेंच केव्हा प्रोव्हाइड करायचं हे डिपेंड करतं एका फॅक्टरवरती. त्या फॅक्टरचं नाव असतं तुमच्यावालं पर्कोलेशन रेट. पर्कोलेशन रेट. सर व्हॉट इज पर्कोलेशन रेट? पर्कोलेशन रेट हा तो टाइम आहे जेवढ्या टाइम मध्ये तुमचा इफ्ल्युएंट जमिनीमध्ये 1 सेंटीमीटर डेप्थ वरती काय करेल, ट्रॅव्हल करेल. म्हणजे हे सोडलेलं पाणी त्या जमिनीमध्ये 1 सेंटीमीटर डेप्थ पर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागतो, याला म्हणत असतात पर्कोलेशन रेट. हा पर्कोलेशन रेट जर 30 मिनिट पेक्षा कमी असेल तर त्या केसमध्ये प्रोव्हाइड करतात सोकपीट. आणि हा पर्कोलेशन रेट जर 30 मिनिट ते 60 मिनिट मध्ये असेल त्या केसमध्ये प्रोव्हाइड करतात डिस्पर्शन ट्रेंच. इज इट क्लिअर आता? ही पूर्ण थिअरी. आता याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन येईल का सर? नाही येणार. सेप्टिक टँक कव्हर झाली. क्लिअर? येस, क्लिअर प्रत्येकाला सेप्टिक टँकचे सगळे पॉइंट्स क्लिअर? व्हेरी गुड. नेक्स्ट, सिवेज ट्रीटमेंट युनिट्स आर नॉर्मली डिझाईन्ड फॉर. सिवेज ट्रीटमेंट युनिट जे आहेत हे किती वर्षांसाठी डिझाईन केलेले असतात, पटकन सांगायचे. सिवेज ट्रीटमेंट युनिट्स किती वर्षांसाठी डिझाईन केले जातात? जनरली 15 ते 20 वर्षांसाठी. यामध्ये थिअरी सारखं काही नाहीये. ओके ओके ओके, एक पॉइंट राहिला. हे हे ठीक आहे, याच्या 15 ते 20 इयर्स आहे. मी आता कमेंट वाचलं म्हणून लक्षात आलं. 15 ते 20 इयर्स असतात सिवेज ट्रीटमेंट प्लांटचे डिझाईन टाइम. त्यामध्ये तुमचा पंपिंग प्लांट किती दिवसासाठी, ट्रीटमेंट युनिट 15 ते 20 वर्षांसाठी, ब्रांचेस 40 ते. ज्याच्यामध्ये मेकॅनिकल, थोडक्यात लक्षात कसं ठेवायचं, ज्याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट होणार आहे, जसं की ट्रीटमेंट प्लांटमध्ये, पंपिंग प्लांटमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन नवीन मोटर येतात, म्हणून ते आपल्याला चेंज करावं लागतं. बट पाईप्स असतील, सीवर्स असतील, हे जास्त काळासाठी डिझाईन केलं जातं. जनरली 40 ते 50 वर्षांसाठी. ठीक आहे. वरच्या याच्यामध्ये एक पॉइंट राहिला की सेप्टिक टँक ही जी असते, सेप्टिक टँक तुमची जनरली असते प्रायमरी सेडिमेंटेशन टँक सारखीच. फक्त दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? दोघांच्या डिटेन्शन टाइम मध्ये डिफरन्स आहे. सेप्टिक टँकचा डिटेन्शन टाइम जो असतो तो जनरली 12 ते 36 आवर्स असतो. सुशांतने जे कमेंट केलं ना 24 आवर्स, त्यावरनं माझ्या लक्षात आलं. जनरली रेंज आहे 12 ते 36 आवर्स. आणि तुमच्या प्रायमरी सेडिमेंटेशन टँकचा किती असतो डिटेन्शन टाइम? व्हॉट इज डिटेन्शन टाइम ऑफ युअर प्रायमरी सेडिमेंटेशन टँक? कमी असतो तो, 2 ते 4 आवर्स, 4 ते 8 आवर्स एवढ्या रेंजमध्ये असतो. सेप्टिक टँक ही प्रायमरी सेडिमेंटेशन टँकमध्ये आहे. दोघांमधला मेजर डिफरन्स जर कोणी विचारलं तर सेप्टिक टँकचा डिटेन्शन टाइम हा 12 ते 36 आवर्स असतो. लक्षात ठेवायचा आहे. ओके सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. जे ऑक्सिडेशन पॉन्ड आहेत, ह्या ऑक्सिडेशन पॉन्डचा डिटेन्शन टाइम त्यांनी विचारला आहे. द डिटेन्शन टाइम ऑफ द ऑक्सिडेशन पॉन्ड्स इज युजली केप्ट ॲज 4 to 8 आवर. जो आहे हा 4 to 8 आवर असतो तुमचा प्रायमरी सेडिमेंटेशन टँकचा. त्यानंतर 24 आवर्स जो असतो जनरली हा असतो सेप्टिक टँकचा, जसं वरती कमेंट पण केलं. 10 ते 15 डेज हा जो आहे हा 10 ते 15 डेज असतो तुमचा ऑक्सिडेशन पॉन्डचा. कुणाचा असतो? ऑक्सिडेशन पॉन्डचा. काही लक्षात? ऑक्सिडेशन पॉन्डचा असतो तुमचा 10 ते 15 दिवस. थर्ड ऑप्शन काय? 3 महिने नसतो. आता जे ऑक्सिडेशन पॉन्ड नाव आलंय म्हणून आपल्याला जायचं आहे ऑक्सिडेशन पॉन्ड मध्ये. सर ऑक्सिडेशन पॉन्ड काय असतात? ऑक्सिडेशन पॉन्डचं दुसरं नाव असतं तुमचं स्टॅबिलायझेशन पॉन्ड. ऑक्सिडेशन पॉन्डचं तुमचं नाव असतं स्टॅबिलायझेशन पॉन्ड. ह्या पॉन्डमध्ये अगेन पटपट बोला, हा एरोबिक असतो की अनेरोबिक असतो? हा एरोबिक असतो. काय असतो? एरोबिक असतो. ग्रोथ सिस्टम कोणत्या टाईपची आहे? सस्पेंडेड की अटॅच्ड? तर याची ग्रोथ सिस्टम असते सस्पेंडेड टाईपची. हँड रायटिंग थोडं माफ करा, असंच आहे. एरोबिक सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम फॉर द ऑक्सिडेशन पॉन्ड. त्यामुळे मी दोन दोनदा बोलतो.
ठीक आहे. त्यानंतर यामध्ये काय चालतं, एरोबिकली डिकम्पोज होतं, त्याचा डिटेन्शन टाइम जास्त असतो, जनरली 10 ते 15 दिवसांचा. यामध्ये होतं काय माहिती का, ज्या अल्गी आहेत, अल्गी ह्या सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचं अन्न तयार करतात फोटोसिंथेसिसचा यूज करून. आणि फोटोसिंथेसिसचा यूज करून ज्यावेळेस त्या अन्न तयार करतात त्यावेळेस त्या ऑक्सिजन बाहेर सोडतात. हा जो ऑक्सिजन आहे हे एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम, एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम या ऑक्सिजनच्या मदतीने जो ऑर्गॅनिक मॅटर आहे ह्या ऑर्गॅनिक मॅटरचा डिकम्पोजिशन करतात आणि डिकम्पोजिशन करून तयार करत असतात बायोमास. हा जो बायोमास आहे हा बायोमास न्यूट्रिएंटचा सोर्स असतो कुणासाठी, अल्गीसाठी. कुणासाठी न्यूट्रिएंटचा सोर्स असतो तो अल्गीसाठी असतो. आता जरी एरोबिक नाव दिलं तरी याच्या बॉटमला, या ऑक्सिडेशन पॉइंटच्या अगदी तळाला, जिथपर्यंत ऑक्सिजन पोहोचू शकत नाही किंवा जिथपर्यंत तुमचा सनलाईट पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी अनएरोबिक प्रोसेस देखील चालू असते. असं नाही की एरोबिक नाव दिलं म्हणून एरोबिकच आहे, थोड्याफार प्रमाणात अनएरोबिक प्रोसेस पण चालते. बट एक्झाम मध्ये जर विचारलं की कोणत्या टाईपचं आहे तर इट इज एरोबिक सस्पेंडेड. बट सांगतोय की बॉटमला ज्या ठिकाणी तुमचा लाईट पोहोचू शकत नाही तिथे अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असणार आहेत आणि हे अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम गॅसेस तयार करतात. हे गॅसेस अगेन एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझमचं फूड किंवा न्यूट्रिएंट म्हणून ऍक्ट करतात. पटकन नाव सांगा, हे जे रिलेशनशिप आहे, फेवरेट क्वेश्चन सगळ्या एक्झामचा, ऑक्सिडेशन बॉन्ड मध्ये असणारं हे रिलेशनशिप, या रिलेशनशिपचं नाव काय? एक चांगला वर्ड आहे याच्यासाठी म्हणून विचारलं. व्हॉट डज दिस रिलेशनशिप इज कॉल्ड ॲज? सिम्बायोटिक रिलेशनशिप हा क्वेश्चन विचारतात. विच टाइप ऑफ रिलेशनशिप एक्झिस्ट और एक्झिबिट बिटवीन द एक्झिबिट इन द ऑक्सिडेशन पॉन्ड्स. ऑक्सिडेशन पॉन्ड्सचं दुसरं नाव स्टॅबिलायझेशन पॉन्ड. यामध्ये कोणत्या टाईपचं रिलेशनशिप असतं हे जर तुम्हाला कधी कोणी विचारलं एक्झाम मध्ये आलं तर त्याचा आन्सर काय असणार आहे तुमचं, सिम्बायोटिक रिलेशनशिप. बाकी गोष्टी नाही इम्पॉर्टंट, त्याच्या रेट वगैरे नाही विचारणार तुम्हाला. त्याच्यामध्ये तुमची याची इफिशियन्सी, बीओडी रिमूव्ह करण्याची इफिशियन्सी असते 90%. मायक्रो ऑर्गॅनिझमला रिमूव्ह करण्याची इफिशियन्सी असते 99%. विचारण्याचे चान्सेस असतात क्लिनिंग पिरियड किती असतो. क्लिनिंग पिरियड जो असतो हा क्लिनिंग पिरियड जनरली 1 वर्षानंतर क्लीन करतात. म्हणजे क्लिनिंग पिरियड म्हणजे काय की पूर्ण साफसफाई केली जाते त्याची, जनरली 1 वर्षानंतर साफसफाई केली जाते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. बोला पटकन. प्रायमरी ट्रीटमेंट ऑफ द सिवेज कन्सिस्ट ऑफ, काय कन्सिस्ट करते प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये, काय काय रिमूव्ह केलं जातं? फ्लोटिंग मटेरियल्स रिमूव्ह केले, सँड आणि ग्रीट रिमूव्ह केलं, ऑर्गॅनिक मटेरियल सस्पेंडेड फॉर्म मधलं, ऑर्गॅनिक सस्पेंडेड फॉर्म मधलं मटेरियल रिमूव्ह करतो, ऑर्गॅनिक सस्पेंडेड फॉर्म मधलं. इट इज कॉल्ड ॲज दिस वन. आणि ऑल ऑफ द अबव ऑप्शन्स आर द करेक्ट. तसं बघायला गेलं तर तुम्हाला एक सांगू, हा क्वेश्चन असा फ्रेम करायला नाहीच पाहिजे. बेसिकली जर रेफरन्स बुक नुसार जर गेलं तर रेफरन्स बुक किंवा मी जे तुम्हाला सांगितलं प्री ट्रीटमेंट पर्यंत फ्लोटिंग मटेरियल सँड आणि ग्रीट रिमूव्ह केली जाते स्किमिंग टँक पर्यंत. हे काम केलं जातं प्री ट्रीटमेंटमध्ये. प्रायमरी ट्रीटमेंट ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्याचा मिनिंग असतो प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. आता इथं फक्त त्यांनी म्हटलंय ऑर्गॅनिक मटेरियल. प्रायमरी ट्रीटमेंट म्हणजे प्रायमरी सेडिमेंटेशन टँकमध्ये जे सॉलिड रिमूव्ह केले जातात ते असतात ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स. कोणते सॉलिड्स? ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स. आणि सेकंडरी ट्रीटमेंट जी आहे या सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये काय रिमूव्ह केले जातात? ऑर्गॅनिक डिझॉल्व्ह सॉलिड्स. हे कुठे रिमूव्ह केले जातात? सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये. इथं त्यांनी हे दिलेलंच नाहीये आणि याचं पण एकदम व्यवस्थित असं दिलेलं नाहीये की म्हणजे फ्लोटिंग मटेरियल सँड आणि ग्रीट हे मी तुम्हाला सांगतोय प्री ट्रीटमेंटमध्ये रिमूव्ह करतात. हा, ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे हे प्रायमरी ट्रीटमेंट आणि सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये रिमूव्ह करतात. मी काय सांगतोय ते समजतंय तुम्हाला? एक ओव्हरव्ह्यू करतोय बघा. प्री ट्रीटमेंट, प्रायमरी ट्रीटमेंट, क्वेश्चनचा आन्सर. इथं क्वेश्चनचा आन्सर कसं करायचंय? आलेल्या याच्यानुसार द्यायचंय. ठीक आहे, फ्लोटिंग मटेरियल सँड आणि ग्रीट आणि त्यांनी ऑर्गॅनिक एकत्र म्हटलंय कलेक्टिव्हली, म्हणून प्रायमरी पर्यंत ऑल ऑफ द अबव हे ऑप्शन असू शकतं. हा एक्झाम मधला क्वेश्चन तुम्ही चॅलेंज पण करू शकतात. रेफरन्स बुक मध्ये आहे त्याचा वाला प्रूफ तुमच्याकडे. का सांगतोय मी तुम्हाला बघा. प्री, प्रायमरी आणि सेकंडरी अशा ट्रीटमेंट असतात. मी आता ओव्हरव्ह्यू देऊन टाकतो.
प्री ट्रीटमेंट मध्ये रिमूव्ह करतात इनऑर्गॅनिक मॅटर. मग त्यामध्ये सँड असेल, ग्रीट असेल, फ्लोटिंग मटेरियल असेल. प्री ट्रीटमेंट कोणकोणते युनिट असतात? स्क्रीनिंग, कम्युनेटर, मार्करेटर, डेट्रिटस टँक, ग्रीड चेंबर आणि तुमची वाली स्किमिंग टँक. हे या झालं सँड आणि ग्रीड पर्यंत. याच्यामध्ये रिमूव्ह होतो इनऑर्गॅनिक मॅटर. प्रायमरी आणि सेकंडरी दोघांमध्ये मिळून रिमूव्ह होतो ऑर्गॅनिक मॅटर, जे की सी ऑप्शन आहे, रिमूव्हल ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर. बट या ऑर्गॅनिक मॅटर मध्ये दोन प्रकारचा ऑर्गॅनिक मॅटर आहे. कोणत्या दोन प्रकारचा आहे सर? एक सस्पेंडेड फॉर्म मध्ये आहे, ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स, आणि एक डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये आहे, ऑर्गॅनिक डिझॉल्व्ह सॉलिड. सस्पेंडेड सॉलिड रिमूव्ह केले जातील प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये, डिझॉल्व्ह सॉलिड रिमूव्ह केले जातील सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये. क्लिअर आहे का? कन्फ्युजन नाही आहे ना काही? क्वेश्चन जाऊ द्या, आपल्या कन्सेप्टवरती ठाम राहायचं. इथे तुम्ही ऑल ऑफ द अबव ऑप्शन करून दिलं तरी ओके, करेक्ट आहे. कारण इथे मेन्शन नाहीये ऑर्गॅनिक मटेरियल डिझॉल्ड की सस्पेंडेड. हे क्लिअर आहे प्रत्येकाला? ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला समजावून सांगितली ही कन्सेप्ट. नंबर ओके. कनेक्टिंग पाईप इन फॉर द सेप्टिक टँक शुड बी लेस दॅन. हे नोट्समध्ये ऍड करून घ्या, कदाचित नसेल आपल्या नोट्समध्ये. कनेक्टिंग पाईप जो असतो सेप्टिक टँकमध्ये, त्याची वाली जी काही सेप्टिक टँक मधली कनेक्टिंग पाईप आहे, त्याचा डायमीटर कितीपेक्षा छोटा नको? तर 50 mm पेक्षा छोटा नको. हे नोट्समध्ये ऍड करून घ्या. आला क्वेश्चन तर वेल, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये मिळतातच. कनेक्टिंग पाईप जो असतो सेप्टिक टँकचा, त्याचा डायमीटर शुड नॉट बी लेस दॅन 50 mm. कन्सेप्ट काही नाही त्याच्यामध्ये, तुम्हाला पाठांतरच करायचं आहे त्याचं. अ फंडामेंटल डिफरन्स बिटवीन द सेडिमेंटेशन टँक फॉर द वॉटर आणि सिवेज. वॉटरची काय वॉटरची सेडिमेंटेशन टँक आणि सिवेजची सेडिमेंटेशन टँक, या दोघांमध्ये फंडामेंटल डिफरन्स काय आहे? वॉटर ट्रीटमेंट प्लांट आपण केली, येस सर. त्यानंतर आपण सिवेज ट्रीटमेंट प्लांट मधली प्रायमरी सेडिमेंटेशन टँक पण बघितली आहे. तर त्यांना हवं आहे की फंडामेंटल डिफरन्स काय आहे, काय बघायचं आहे? फंडामेंटल डिफरन्स. सिवेज सेडिमेंटेशन टँक्स आर बिगर. असं आहे का की सिवेज ट्रीटमेंट प्लांट मधल्या ज्या सेडिमेंटेशन टँक आहेत, ह्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटच्या टँक पेक्षा मोठ्या असतात? कायम असंच असेल का? इट डिपेंड्स. इट इज नॉट नेसेसरी थिंग, इट डिपेंड्स. हे बिगर आहे की नाही हे ठरवणारा फॅक्टरचं नाव सांगा बरं, पटकन कमेंट करा. कालचं लेक्चर केलं असेल, कालचं की परवाचं, कालचंच, तर ह्या फॅक्टरचं नाव पटकन सांगा. आर बिगर. त्यांची साईज ठरवणारा फॅक्टर ओव्हरफ्लो लोडिंग रेट. व्हेरी गुड. हे डिपेंड करतं, ओव्हरफ्लो लिडिंग रेट वरती डिपेंड करतं. हे जनरल स्टेटमेंट असू शकत नाही. स्टेटमेंट्स अनालाइज कसे करायचे नाही समजलं तर ठीक आहे, त्याला एक सर्कल असू द्या. नेक्स्ट, दुसरं ऑप्शन काय सांगता का मला? इथे ते काय होतं की तिसरं ऑप्शन जे आहे ना, ते पुढच्या पेजवरती येत नाहीये. काय प्रॉब्लेम येतो काय माहिती. दुसरं ऑप्शन काय होतं ह्या क्वेश्चनचं? तुमच्याकडे असेल तर याचं दुसरं ऑप्शन सांगा. तिसरं चेक करू तोपर्यंत. स्लज. काय आहे दुसरं ऑप्शन? डेप्थचं होतं. ओके, ठीक आहे चला. हे तिसरं बघा. स्लज फ्रॉम द सिवेज सेडिमेंटेशन. सिवेज सेडिमेंटेशन टँक मधली जी स्लज आहे, इज टू बी रिमूव्ड मोर फ्रिक्वेंटली. बरोबर आहे. वॉटर ट्रीटमेंट प्लांटची सेडिमेंटेशन टँक आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांटची सेडिमेंटेशन टँक यापैकी जास्त स्लज कुणामध्ये जनरेट होईल? कुणामध्ये सस्पेंडेड सॉलिड्स हे जास्त प्रमाणात असतील? ऑब्विसली सिवेजमध्ये सस्पेंडेड सॉलिड हे जास्त प्रमाणात असतील दॅन वॉटर ट्रीटमेंट प्लांट. आणि त्यामुळे याच्यामधली जी स्लज आहे, ही स्लज काय करावी लागते? जास्त फ्रिक्वेंटली रिमूव्ह करावी लागते. परत परत ती काय करावी लागते? रिमूव्ह करावी लागते. सो हे करेक्ट आहे, तरी खालचं चेक करायचं. लगेच म्हणायचं नाही की हेच करेक्ट आहे. इट कॅन बी द फायनल ट्रीटमेंट ऑफ ऑपरेशन इन वॉटर ट्रीटमेंट. त्यांचं असं म्हणणं आहे की वॉटर ट्रीटमेंटमध्ये सेडिमेंटेशन टँक ही फायनल ट्रीटमेंट असते. फायनल ट्रीटमेंट असते का वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये? सेडिमेंटेशन टँक ही नाही. सेडिमेंटेशन टँक नंतर फिल्ट्रेशन येतं, फिल्ट्रेशन नंतर तुमचं डिसइन्फेक्शन येतं, त्यानंतर ट्रीटमेंट ह्या आहेत. म्हणून हे इनकरेक्ट आहे. पहिलं इनकरेक्ट आहे, इथे काही आपण म्हणू शकत नाही. सेकंड पण माझ्या मते डेप्थचं होतं, ते इनकरेक्टच होतं. पण त्यातल्या त्यात थर्ड हे करेक्ट वाटतंय, म्हणून थर्ड ऑप्शन इज करेक्ट. अशा स्टेटमेंट्समध्ये नेहमी इलिमिनेशन टेक्निक यूज करायची. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मिनिमम विड्थ ऑफ द सेप्टिक टँक टेकन. सेप्टिक टँकची मिनिमम विड्थ किती घेतली जाते? किती घेतली जाते? हे पण फॅक्च्युअल डेटा वाईज क्वेश्चन पाठ करून घ्या.
हे नोट्समध्ये ऍड करत चला. ह्या क्वेश्चनला जास्त मिनिंग काही नसतो, या गोष्टी पाठांतराच्या आहेत. हे असते 75 सेंटीमीटर. माझ्या मते नोट्समध्ये होती ती 75 सेंटीमीटर मिनिमम विड्थ, नसेल तर ऍड करून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बिफोर डिस्चार्जिंग द फोल सिवेज इन टू द रिव्हर्स, बिफोर डिस्चार्जिंग द फोल सिवेज, सिवेज जी आहे ही सिवेज रिव्हर मध्ये डिपॉझिट करण्याच्या अगोदर कोणकोणत्या ट्रीटमेंट केल्या जातात? येस, बोला, पटकन बोला. रिव्हर मध्ये ज्यावेळेस आपण डिपॉझिट करणार आहोत त्यावेळेस कोणकोणत्या ट्रीटमेंट ह्या केल्या जातात? सगळ्याच केल्या जातात. स्क्रीनिंग केली जाते, सेडिमेंटेशन केली जातं, ऑक्सिडेशन केलं जातं. येस ऑर नो? ऑल ऑफ द अबोव इज द करेक्ट ऑप्शन. स्क्रीनिंग केली, सेडिमेंटेशन केलं, ऑक्सिडेशन केलं. त्यानंतर ऑक्सिडेशन म्हणजेच तुमचं ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस. त्यामध्ये ऑक्सिडेशनच करतो ना आपण ऑर्गॅनिक मॅटरचं. ऑक्सिडेशन इज नथिंग बट युअर ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस. रिव्हरमध्ये ज्यावेळेस तुम्ही इफ्ल्युएंट सोडता, डायरेक्ट सोडता का नाही, त्यासाठीच तर सिवेज ट्रीटमेंट प्लांट डेव्हलप केलाय. आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये कोणकोणत्या प्रोसेस करतात? स्क्रीनिंग करतात का? यस सर करतात. सेडिमेंटेशन करतात का? यस सर करतात. ऑक्सिडेशन करतात का? ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस काय आहे? ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस एरोबिक सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम आहे. आणि एरोबिक सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम मध्ये काय करतात? ऑक्सिडेशनच होतं. मायक्रो ऑर्गॅनिझम ऑक्सिजनचा यूज करून ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन करतात, त्याची स्लज तयार होते, स्लजचं डिस्पोजल दुसरीकडे केलं जातं, आणि इफ्ल्युएंट जो आहे तो नदीमध्ये सोडला जातो. इफ्ल्युएंट जो आहे हा नदीमध्ये सोडला जातो. आता विषय नदीचा निघाला म्हणून नदीबद्दल बोलूया. जे तुमच्यावालं डिस्पोजल आहे, ज्यावेळेस आपण रिव्हरमध्ये करतो, कशाचं? तुमचे स्लज असेल याचं डिस्पोजल ज्यावेळेस आपण रिव्हरमध्ये करतो त्यावेळेस त्याला ट्रीटमेंट कोणती द्यायची, ट्रीटमेंट कोणती द्यायची हे डिपेंड. आता बघा, इथे जरी त्यांनी स्क्रीनिंग, सेडिमेंटेशन आणि सेकंडरी ट्रीटमेंट हे नावं दिलेले आहेत, बट मला तुम्हाला हा क्वेश्चन विचारायचा आहे, आपण नेहमी ह्या तिघही ट्रीटमेंट देतो का? नेहमी ह्या तिघही ट्रीटमेंट देतो का? प्रत्येक वेळेस नदीमध्ये सोडायच्या अगोदर आपण ह्या तीन ट्रीटमेंट करणार आहोत का? बघू तुम्ही किती रिव्हिजन करतात आणि रिव्हिजन करण्याचा तुमचा वे कसा आहे. नो सर, वी नेव्हर डू दिस. बट मग ह्या क्वेश्चनचा आन्सर ऑल ऑफ द अबोव का केलं सर? तुम्हाला गंमत कळत असेल, WCD ला असेच वर्ड होते. इथे कोणत्या वर्डने डिसाईड केलं की याचा आन्सर ऑल द अबोव असेल? हा जनरली वर्ड. जनरली, हा जनरली तिघं दिल्या पाहिजे. जनरली तिघं गेल्या पाहिजे. बट जर वर्ड बाय वर्ड गेलं किंवा ह्या तीन ट्रीटमेंट कधी कोणत्या द्यायच्या हे डिपेंड करतं. जनरली विचारलं, आता तिघही करेक्ट आहे, याला आपण काही म्हणू शकत नाही. असेच क्वेश्चन येतात मेनली जनरली, विच इज द मोस्ट सिग्निफिकंट, द मोस्ट सिग्निफिकंट. या वर्डचा मिनिंग काय असतो की तुम्हाला करेक्ट ऑप्शन शोधायचंय. फक्त स्क्रीनिंग पण करतात, फक्त स्क्रीनिंग प्लस सेडिमेंटेशन पण करतात, किंवा स्क्रीनिंग प्लस सेडिमेंटेशन पण आणि ऑक्सिडेशन पण करतात. बट हे डिपेंड कशावरती करतात? हे डिपेंड करत असतं, त्या फॅक्टरचं नाव सांगता येईल तुम्हाला, डायल्युटिंग रेशिओवरती. क्वालिटी पॅरामीटर्स ऐवजी असं म्हणूया आपण प्रसाद, ते डिपेंड करतं डायल्युशन रेशिओवरती. ठीक आहे. आणि हे डायल्युशन रेशिओवरती डिपेंड करतं की कोणती ट्रीटमेंट देणार आहे. बट जनरली वर्ड यूज केला ना, मग ऑल ऑफ द अबव करू. आता डायल्युशन रेशिओ काय असतो? डायल्युशन रेशिओ माहिती आहे तुम्हाला काय? रिव्हरचं वॉटर आणि सिवेज तुम्ही ऍड केली, आणि वरती सिवेज, टोटल पाण्यामध्ये सिवेज किती प्रेझेंट आहे याला आपण जनरली, उलटा झाला का डायल्युशन रेशो? माझ्या मते उलटा झाला. रिव्हरचं वॉटर प्लस सिवेज किती ऍड केली डिवायडेड बाय तुमचं वालं सिवेज. हे बघून घ्या फक्त एकदा, हा असाच असतो. मग हा डायल्युशन रेशो जो आहे, ह्या डायल्युशन रेशोवरती डिपेंड करतं, कुठं गेलं, डायल्युशन रेशोवरती डिपेंड करतं कोणती ट्रीटमेंट देणार. हा अगेन तुमच्या एक्झामचा फेवरेट क्वेश्चन, डायल्युशन रेशो आणि ट्रीटमेंट. पटकन बोलत चला. डायल्युशन रेशो जर ग्रेटर दॅन 500 असेल तर कोणती ट्रीटमेंट केली जाते? इफ डायल्युशन रेशो इज ग्रेटर दॅन 500, देन विच ट्रीटमेंट इज प्रेफर्ड? नो ट्रीटमेंट इज प्रेफर्ड. आलं लक्षात प्रसाद? इट डिपेंड्स अपॉन डायल्युशन रेशो, इट डझंट डिपेंड्स अपॉन द क्वालिटी पॅरामीटर. क्वालिटी पॅरामीटर्स बघा पेक्षा आपण डिपॉझिट कुठे करतोय हे महत्वाचं आहे. ठीक आहे, ओके. डायल्युशन रेशो जर 300 ते 500 मध्ये असेल, डायल्युशन रेशो 300 ते 500 मध्ये असेल, आणि त्या केसमध्ये एक्सपेक्टेड काय असतं? ज्यावेळेस आपण डिपॉझिशन करू त्यावेळेस सस्पेंडेड सॉलिड जे असणार आहे, हे सस्पेंडेड सॉलिडचं प्रमाण लेस दॅन 150 मिलीग्राम पर लिटर. आणि ट्रीटमेंट जी आहे ती कोणती ट्रीटमेंट द्यावी लागते? सेडिमेंटेशन ट्रीटमेंट ही तुम्हाला द्यावी लागते.
सेडिमेंटेशन ट्रीटमेंट ही द्यावी लागते. ज्यावेळेस तुमचा डायल्युशन रेशो हा 150 ते 300 मध्ये असतो, त्या केसमध्ये तुमची कोणकोणती ट्रीटमेंट देतो आपण? स्क्रीनिंग करतो, प्लस सेडिमेंटेशन करतो, प्लस प्रायमरी ट्रीटमेंट देतो. सेकंडरी नाही दिली तरी चालते. ह्या केसमध्ये तुमचे सस्पेंडेड सॉलिड जे असतात हे <60 मिलीग्राम पर लिटर असतात. यावरती क्वेश्चन येतो की 150 ते 300 डायल्युशन रेशो असेल त्यावेळेस सस्पेंडेड सॉलिडचं प्रमाण किती असायला हवं. आणि ज्यावेळेस डायल्युशन रेशो <150 असेल त्या केसमध्ये पूर्ण ट्रीटमेंट दिली जाते. स्क्रीनिंग, मी शॉर्टकट लिहितो, प्री ट्रीटमेंट, प्रायमरी ट्रीटमेंट आणि सेकंडरी ट्रीटमेंट सुद्धा. आणि या केसमध्ये सस्पेंडेड सॉलिड जे आहेत हे कमी असायला हवेत 30 मिलीग्राम पर लिटर पेक्षा, आणि बीओडीचं प्रमाण कमी असायला हवं 20 मिलीग्राम पर लिटर पेक्षा, रिव्हरमध्ये ज्यावेळेस आपण डिपॉझिट करणार आहोत त्यावेळेस. क्लिअर? येस, इट इज क्लिअर. रिव्हरमध्ये टाकलं, सांडपाणी रिव्हरमध्ये टाकलं की 4 झोन तयार होतात. कोणकोणते झोन तयार होतात सर? सगळ्यात पहिला झोन जो असतो त्याचं नाव असतं झोन ऑफ डिग्रेडेशन. फेवरेट क्वेश्चन अगेन, झोन ऑफ डिग्रेडेशन. झोन ऑफ डिग्रेडेशनच्या शेवटी बघा, हा ग्राफ जर तुम्हाला आठवत असेल, झोन ऑफ डिग्रेडेशनच्या शेवटी जी ऑक्सिजन लेवल असते ती असते 40% ऑफ डिझॉल्ड ऑक्सिजन सॅच्युरेटेड. म्हणजे सॅच्युरेटेड ऑक्सिजनच्या 40% ऑक्सिजन हा अवेलेबल असतो झोन ऑफ डिग्रेडेशनच्या एंडला. सेकंड जे झोन असतो त्या झोनचं नाव असतं झोन ऑफ ऍक्टिव्ह डिकम्पोजिशन. झोन ऑफ ऍक्टिव्ह डिकम्पोजिशन. झोन ऑफ ऍक्टिव्ह डिकम्पोजिशन मध्ये काय होतं, तुमच्यावाला जो ऑक्सिजन लेवल आहे ती मिनिमम चालली जाते आणि त्यालाच आपण काय म्हणतो? क्रिटिकल ऑक्सिजन. यस, व्हेरी गुड सुशांत. DARC, तुला हेच म्हणायचं आहे? डार्क मॅटर त्यामध्ये. ओके, तू हे सांगतोय, लक्षात कसं ठेवायचं? डिग्रेडेशन, ऍक्टिव्ह डिकम्पोजिशन, रिकव्हरी आणि क्लिअर वॉटर, हे तो सांगतोय सिक्वेन्स. बट हा जो झोन ऑफ ऍक्टिव्ह डिकम्पोजिशन आहे या केसमध्ये मिनिमम क्रिटिकल ऑक्सिजन लेवल होते, बट पुन्हा रिकवर व्हायला थोडी स्टार्ट होते, आणि रिकवर व्हायला स्टार्ट होत याच्या पण एंडला 40% ऑफ सॅच्युरेटेड डिझॉल्ड ऑक्सिजन प्रेझेंट असतो. थर्ड झोन असतो झोन ऑफ रिकव्हरी. झोन ऑफ रिकव्हरी. आणि लास्ट झोन असतो तुमचा झोन ऑफ क्लिअर वॉटर. इथे पुन्हा काय निर्माण व्हायला चालू होतं? प्राणी म्हणतो, ऍक्वॅटिक लाईफ पुन्हा दिसायला लागते. याची वाली तुम्हाला सिक्वेन्स लावायला विचारतात एक्झाम मध्ये, जसं सुशांतने सांगितल्याप्रमाणे: डार्क, झोन ऑफ डिग्रेडेशन, झोन ऑफ ऍक्टिव्ह डिकम्पोजिशन, झोन ऑफ रिकव्हरी, झोन ऑफ क्लिअर वॉटर. ठीक आहे. तुम्हाला ते फॉर्म्युले नाही विचारणार, एवढे अवघड फॉर्म्युले विचारणार नाही. झोन ऑफ क्लिअर वॉटर मध्ये लक्षात ठेवा, ऑक्सिजन लेवल पुन्हा सॅच्युरेटेड ऑक्सिजन लेवल इतकी येऊन जाते जवळपास. ठीक आहे, रिव्हरचं झालं डिस्कस. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which of the following which of the following represents the approximate overflow rate for the plain sedimentation tank? Plain sedimentation tankचा अप्रॉक्सिमेट ओव्हरफ्लो रेट सांगायचा आहे. काय आहे ते हे बघून घ्या. हे क्वेश्चनचं काय करायचे बघत चालायचे. याचा आन्सर माझ्या मते आहे 800 ते 1200. ठीक आहे. हे क्वेश्चन बघून घ्या. हे फॅक्च्युअल डेटाबेस क्वेश्चन आहे, नोट्स मध्ये ऍड करून घ्या. याच्यामध्ये कन्सेप्ट सारखं काही नाही. द मोस्ट इफिशियंट मेथड. एक मिनिट, चार्जिंग. The most efficient method to conserve energy in the form of the most efficient method to conserve the energy in the form of oil and gases is. कोणता आहे मोस्ट इफिशियंट मेथड टू कन्झर्व द एनर्जी इन द फॉर्म ऑफ ऑइल अँड गॅसेस? आता ही जी मेथड आहे टू कन्झर्व द एनर्जी इन द फॉर्म ऑफ ऑइल अँड गॅसेस, हे डिपेंड करतं की त्याचे बाय प्रोडक्ट काय आहेत. जसं पायरोलिसिस ज्यावेळेस आपण करतो, पायरोलिसिस केल्यामुळे काय होतं, जे काही तुमचेवालं प्रोड्यूस होतात बाय कंपाऊंड प्रोडक्ट जे प्रोड्यूस होतात, कंबस्टिंग केलं म्हणजे तुम्ही जाळून टाकता. फ्लुइडाइज्ड बेड इन्सिनरेशन मध्ये त्याचं नामोनिशान मिटून टाकतात.
इन्सिनरेशन जरी केलं विथ वीट रिकव्हरी, याच्यामध्ये देखील तुम्हाला तेवढे इफेक्टिव्ह बाय प्रोडक्ट्स मिळत नाही. पायरोलिसिसचं काय होतं माहितीये का, पायरोलिसिसचे जे एंड प्रोडक्ट आहेत हे एंड प्रोडक्ट आपल्या कामाचे आहेत. जसे याच्यामधनं मिथेन गॅस तयार होतो, हा मिथेन गॅस आपण यूज करतो का? मिथेन गॅस का प्रोड्यूस होतो मला सांगा. पायरोलिसिस पहिले हे सांगा, ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये केलं जातं की प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये केलं जातं? पायरोलिसिस एरोबिक आहे की अनएरोबिक आहे? पायरोलिसिस हे एरोबिक आहे की अनएरोबिक आहे? पायरोलिसिस इन ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन केलं जातं, ही अनएरोबिक प्रोसेस आहे. कधी कधी एक्झाम मध्ये लक्षात ठेवा, कधी कधी ते लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन मध्ये देखील केलं जातं. लिमिटेड सप्लाय म्हणजे असं नाही की पूर्ण ऑक्सिजन, थोडा ऑक्सिजन दिला जातो. हे पण एक सेंटेन्स येतं काही काही एक्झाम मध्ये. पायरोलिसिस एकतर ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन, हा वर्ड देखील महत्वाचा आहे. लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन मध्ये तुमचं पायरोलिसिस हे केलं जातं. ती एक अनेरोबिक प्रोसेस आहे, बट कधी कधी लिमिटेड सप्लाय आपण देतो. त्यामुळे त्याच्यामध्ये एंड प्रोडक्ट जो आहे, या एंड प्रोडक्ट मध्ये गॅसेस तयार होतात, जसं की मिथेन नावाचा गॅस जो युजफुल असतो. यामधनं टार आणि ऑइल सारखे बाय प्रोडक्ट्स तयार होतात. हे टार आणि ऑइल आपल्याला काय येतात, कामात येतात. मिथॅनॉल त्यामधनं प्रोड्यूस होतं, ऍसिटोन प्रोड्यूस होतं. यांच्यामध्ये यासारखे म्हणजे या टार आणि ऑइलमध्ये अशा पद्धतीचे कंपाऊंड्स हे असतात. आता पायरोलिसिस जो आहे, ह्या पायरोलिसिस कशी प्रोसेस आहे हे नाव लक्षात ठेवायचं. इट इज अ डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन. इट इज अ डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन. व्हॉट इज अ पायरोलिसिस? पायरोलिसिस इज अ डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन. नेक्स्ट अजून लक्षात काय ठेवायचं पायरोलिसिस बद्दल? इट इज अ एंडोथर्मिक प्रोसेस. It is an endothermic process. It consumes heat energy. It consumes heat energy and hence it is called as a destructive distillation. याच्यामध्ये कोणकोणते गॅसेस प्रोड्यूस होतात ते सांगितलं. त्यानंतर सॉलिड फ्रॅक्शन देखील प्रोड्यूस होतात. पायरोलिसिस मधनं सॉलिड फ्रॅक्शन देखील, गॅस सांगितलं, ऑइल लिक्विड सांगितलं, सॉलिड मध्ये काय असतं माहितीये का? चारकोल आणि काय असतं तुमचं? हा, चारकोल तयार होतो, जो की फ्युअल म्हणून वापरता येतो. सर ह्या सगळ्या गोष्टी कुठे आहेत? नोट्स रीड केल्या तुम्ही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या आपल्या? बोला. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या नोट्स रीड केल्या? इन्सिनरेशन आणि थर्मल पायरोलिसिस नावाचा टॉपिक आहे. जे मी बोलतोय ना हे सगळं नोट्स मध्ये आहे. असं नाहीये की ह्या एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. तुम्ही ऑलरेडी केलेल्या गोष्टी आहेत, या नोट्स मध्ये झालेल्या आहेत, डिटेल लेक्चर मध्ये झालेल्या आहेत, परत रिव्हिजन चालली. त्याचं नाव डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन, ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे. बस एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मला एक सांगा, इन्सिनरेशन, इन्सिनरेशन कशी आहे? एरोबिक की अनेरोबिक? इन्सिनरेशन एरोबिक आहे की अनेरोबिक आहे? इट इज अ एरोबिक प्रोसेस. इन्सिनरेशन इज अ एरोबिक प्रोसेस. इन्सिनरेशन एरोबिक आहे आणि ती कशी आहे? इट इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. त्यामधनं हीट एनर्जी काय होत असते, बाहेर पडत असते. इन्सिनरेशन इज एक्झोथर्मिक प्रोसेस. इवर पायरोलिसिस इज अ एंडोथर्मिक प्रोसेस. बस, याच्या व्यतिरिक्त नाही जास्त. हे ऍक्च्युली सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा क्वेश्चन आहे, बट आला इथे तर करून घेतलं. नेक्स्ट, एरोबिक अटॅच्ड ग्रोथ प्रोसेस इज क्लासिफाईड अंडर. कुठे असते? बायोलॉजिकल ट्रीटमेंट, प्रिलिमिनरी ट्रीटमेंट, ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस की केमिकल क्लॅरिफिकेशन? बोला. कुणाचा टाईप आहे अटॅच्ड एरोबिक अटॅच्ड ग्रोथ सिस्टम? कुणाचा टाईप आहे? हुशार झाले तुम्ही आता. व्हेरी गुड राजश्री. इट इज अ टाईप ऑफ बायोलॉजिकल ट्रीटमेंट. इट इज अ टाईप ऑफ बायोलॉजिकल ट्रीटमेंट. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन काय होणार आहे इथे, की सर ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस याचा आन्सर पाहिजे ना? नो 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 नो. क्वेश्चन काय आहे? इट इज क्लासिफाईड अंडर. हा टाईप कशाचा आहे? बायोलॉजिकल ट्रीटमेंट इज क्लासिफाईड ॲज एरोबिक अटॅच्ड ग्रोथ सिस्टम, किंवा मग एरोबिक अटॅच्ड ग्रोथ सिस्टम, किंवा मग तुमची वाली सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम. ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस तर आहे ती, तिचं काही क्लासिफिकेशन नाहीये. ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस ही एरोबिक अटॅच्ड ग्रोथ सिस्टम आहे. इट इज नॉट क्लासिफाईड अंडर ऍक्टिव्हेटेड. असं आहे का की ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसचे दोन टाईप आहे, एक आहे एरोबिक, एक आहे अनेरोबिक, किंवा एक आहे ग्रोथ अटॅच्ड ग्रोथ, एक आहे तुमचा सस्पेंडेड ग्रोथ? असं काही आहे का? ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसचे असे काही टाईप्स आहेत का? नॉट एट ऑल. मी काय समजून सांगतोय समजतंय? बऱ्याच जणांनी एक्झाम मध्ये ही चुकी केली असेल, किंवा काही जणांना हे कन्फ्युजन असेल की सर अटॅच्ड ग्रोथ प्रोसेस जी आहे ही ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस तर हीच असते ना. बट ते काय विचारताय, इट इज क्लासिफाईड अंडर. हे कशाच्या अंडरचं क्लासिफिकेशन आहे?
तर ते क्लासिफिकेशन आहे बायोलॉजिकल ट्रीटमेंटच्या अंडरचं. जसं की तुमची बायोलॉजिकल ट्रीटमेंट आहे, ही बायोलॉजिकल ट्रीटमेंट दोन पार्टमध्ये असते, अटॅच्ड ग्रोथ सिस्टम आणि एक असते तुमची वाली सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम. अटॅच्ड मध्ये पण दोन असू शकतात, एक एरोबिक आणि एक अनेरोबिक. सस्पेंडेड मध्येही दोन असू शकतात, एक एरोबिक एक अनेरोबिक. सो ही कुठे आली? एरोबिक सस्पेंडेड इज क्लासिफाईड अंडर विच ट्रीटमेंट? बायोलॉजिकल ट्रीटमेंट. मिनिंग कळाला मी जे समजावून सांगितलं त्याचा? की काय याचा आन्सर ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस नाहीये? किती जणांना ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस वाटत होतं याचा आन्सर? वाटत असेल तर सांगा, नसेल वाटत तर व्हेरी गुड. कळाला मिनिंग प्रत्येकाला? वाय एरोबिक अटॅच्ड ग्रोथ प्रोसेस इज क्लासिफाईड अंडर बायोलॉजिकल ट्रीटमेंट? व्हेरी गुड, हुशार झाले तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन. पहिले 10-5-6 क्वेश्चन नीट केले ना, माझं पुढचं काम खूप सोपं होऊन जातं ऍक्च्युअली मध्ये. हे पण तुम्हाला नोट्स मध्ये बघायला मिळेल. ग्रीड चेंबरची जी डिझाईनची वेलॉसिटी जी आहे ही. 14 नंबरचा क्वेश्चन काय आहे? इन प्रॅक्टिस, फ्लो वेलॉसिटी adapted फॉर द डिझाईन ऑफ द ग्रिड चेंबर. डिझाईन ऑफ द ग्रिड चेंबर ज्यावेळेस आपण करतो, तर हे डिझाईन ऑफ द ग्रिड चेंबर करत असताना जी काही आपण फ्लो वेलॉसिटी अडॉप्ट करतो, ही फ्लो वेलॉसिटी जनरली काय रेंजची असते, असा क्वेश्चन त्यांना विचारायचा आहे. फ्लो वेलॉसिटी 1 to 2 मीटर पर सेकंड, 0.25 to 0.23 मीटर पर सेकंड, 0.5 to 2 मीटर पर सेकंड, 3 to 5 मीटर पर सेकंड. फ्लो वेलॉसिटी म्हणजे हॉरिझॉन्टल फ्लो वेलॉसिटी. किती असते हॉरिझॉन्टल फ्लो वेलॉसिटी? 0.25 to 0.3 मीटर पर सेकंड. पॉईंट रेंज असते 0.2 to 0.3. इथे 0.25 to 0.3 दिलेलं आहे त्यांनी. हे आन्सर पिक करायचं, पुढे जायचं. ग्रिड चेंबरचं डिस्कशन ऑलरेडी झालं म्हणून मी डिस्कस करत नाहीये. ग्रिड चेंबरमध्ये काय रिमूव्ह करतो आपण? ग्रिड चेंबरमध्ये रिमूव्ह करतो इन ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स. ग्रिड चेंबरमध्ये जी काही टाईप असतो, एक हॉरिझॉन्टल फ्लो टाईप असतो, एक त्यानंतर तुमचा अजून एक असतो याच्यामध्ये एरेटेड ग्रिड चेंबर पण असतात, बट त्याच्या डीप डेप्थ मध्ये जायचं नाहीये, जास्त त्याच्या डेप्थ मध्ये जायचं नाहीये. ग्रिड चेंबरची जी काही सेटलिंग वेलॉसिटी जी आहे ही ट्रान्झिशन, हा हे महत्वाचं आहे. एक वर्ड, ग्रिड चेंबर मध्ये जो फ्लो असतो, हा ग्रिड चेंबर मधला फ्लो जो असतो, हा ग्रिड चेंबर मधला फ्लो ट्रान्झिशन स्टेट मध्ये असतो. कोणत्या स्टेट मध्ये असतो? ट्रान्झिशन. म्हणजे जी व्हेलॉसिटी असते, तुम्हाला आठवते ना सेटलिंग वेलॉसिटीचा फॉर्म्युला कशावरती डिपेंडंट होता? की कोणत्या टाईपचा फ्लो असतो, हे सेडिमेंटेशन मध्ये येतं. टाईप ऑफ फ्लो कोणता आहे त्यावरती डिपेंड असतोय. जसं की टर्बलंट आहे, ट्रान्झिशन आहे, आणि एक कोणता असतो? टर्बलंट, ट्रान्झिशन, लॅमिनार. हा, मला वर्ड आठवत नव्हता, चक्क लॅमिनार वर्ड आठवत नव्हता. तर ग्रिड चेंबर मध्ये जो फ्लो असतो तो ट्रान्झिशन स्टेट मध्ये असतो, हे लक्षात ठेवा. यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात. नेक्स्ट, द डिस्पोजल ऑफ स्क्रीन इज डन बाय. स्क्रीन म्हणजे काय? जे स्क्रीनवरती डिपॉझिट होणारे जे पार्टिकल आहे, याचं वालं डिस्पोजल कशा पद्धतीनं केलं जातं? इन्सिनरेशन, फिल्टरेशन, फ्लॉक्युलेशन, सेडिमेंटेशन. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. फिल्ट्रेशन तुमचं आपण पाण्यासाठी करतो, फ्लॉक्युलेशन आपण पाण्यासाठी करतो, सेडिमेंटेशन आपण पाण्यासाठी करतो. जो सॉलिड मॅटर आहे, ज्या स्क्रीनिंग वरती डिपेंड होणाऱ्या स्क्रीनिंग आहे, यांचं डिस्पोजिशन कशामुळे करतो आपण? इन्सिनरेशनने करतो. लँड फिलिंग मेथड यूज केली जाते, किंवा मग सी मध्ये डिपॉझिट केलं जातं, किंवा मग कुठे डिपॉझिट केलं जातं? लेक मध्ये डिपॉझिट केलं जातं. येस ऑर नो? येस सर. या सगळ्या गोष्टींमध्ये याचं डिस्पोजिशन केलं जातं. इन्सिनरेशन असेल, फिल्टरेशन असेल, सॉरी फिल्ट्रेशन, फ्लॉक्युलेशन, सेडिमेंटेशन हे वॉटरसाठी यूज केलं जातं. सॉलिड पार्टिकलसाठी यूज केलं जातं तुमचं इन्सिनरेशन. काय यूज केलं जातं? इन्सिनरेशन ही प्रोसेस यूज केली जाते स्क्रीनिंगसाठी. येस. त्यानंतर लँड फिलिंग मेथड, सी मध्ये डिपॉझिट करणं. त्यानंतर रिव्हर मध्ये पण नाही, रिव्हर पाण्यामध्ये डिपॉझिट, त्यामध्ये रिव्हर पण येऊन जाते आणि त्यामध्ये लेक पण येऊन जातात. ते डिटेलमध्ये झालं आपलं. इन विच ऑफ द फॉलोइंग वेस्ट वॉटर ट्रीटमेंट युनिट्स ऑर्गॅनिक मॅटर जो आहे, हा ऑर्गॅनिक मॅटर डेस्ट्रॉय आणि स्टॅबिलाइज केला जातो बाय अनएरोबिक बॅक्टेरिया. अनएरोबिक बॅक्टेरिया यूज केलाय, व्यवस्थित बघत चला. सेडिमेंटेशन टँक. सेडिमेंटेशन टँक जी आहे, या सेडिमेंटेशन टँक मध्ये आपण असं काही यूज करतो का? ऑर्गॅनिक मॅटर रिमूव्ह करण्यासाठी बॅक्टेरिया यूज करतो का? मोस्ट काय आहे, सेडिमेंटेशन टँक मध्ये पहिली गोष्ट म्हणजे ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड डिपॉझिट करण्याचं काम केलं जातं फक्त. कोणत्या? प्रायमरी सेडिमेंटेशन टँक मध्ये. आणि सेकंडरी सेडिमेंटेशन टँक मध्ये जो डिझॉल्व्ड होता
तो तुमचा ज्यावेळेस बायोमासच्या फॉर्ममध्ये येतो तो डिपॉझिट करण्याचं काम केलं जातं. म्हणून सेडिमेंटेशन टँकमध्ये बॅक्टेरिया तुमचे सॉलिड्स रिमूव्ह करतात का, पहिला प्रश्न तर इथून सुरू होतो, तर नाही. सेडिमेंटेशन टँकमध्ये बॅक्टेरिया तुमचे सॉलिड्स रिमूव्ह करत नाही. सेडिमेंटेशन टँक दोन प्रकारचे असतात जनरली वेस्ट वॉटरच्या ट्रीटमेंटमध्ये. एक असते प्रायमरी सेडिमेंटेशन टँक आणि एक असते सेकंडरी सेडिमेंटेशन टँक. सर प्रायमरी सेडिमेंटेशन टँकमध्ये ऑर्गॅनिक बट सस्पेंडेड सॉलिड्स असतात, ते फक्त डिपॉझिट केले जातात. सेकंडरी सेडिमेंटेशन टँक कशासाठी डिझाईन केली आहे, जी सेकंडरी ट्रीटमेंट आपण दिली, मग ती ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस असेल, ट्रिकलिंग फिल्टर असेल, ऑक्सिडेशन पॉन्ड असेल, या केसमध्ये जे डिझॉल्ड सॉलिड होते हे डिझॉल्ड सॉलिडचं कन्व्हर्जन होतं बायोमासमध्ये. हा बायोमास असतो सॉलिड फॉर्ममध्ये आणि याचं डिपॉझिशन किंवा याचं सेडिमेंटेशन ह्या सेकंडरी सेडिमेंटेशन टँकमध्ये केलं जातं. म्हणून वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये ऑर्गॅनिक मॅटर डिस्ट्रॉय आणि स्टॅबिलाइज केला जातो, त्यांचं म्हणणं आहे अनएरोबिक बॅक्टेरियाने. तर सेडिमेंटेशन टँकमध्ये बॅक्टेरियाचा रोल नसतो, म्हणून इथे हे ऑप्शन इनकरेक्ट आहे. आता तुम्ही आन्सर द्या. ट्रिकलिंग फिल्टरमध्ये एरोबिक असतात की अनएरोबिक असतात? ट्रिकलिंग फिल्टर जे आहेत या ट्रिकलिंग फिल्टर मधले बॅक्टेरिया हे एरोबिक असतात की अनएरोबिक असतात? ट्रिकलिंग फिल्टर मध्ये एरोबिक असतात. ट्रिकलिंग फिल्टर कशी सिस्टम आहे? अटॅच्ड ग्रोथ सिस्टम आहे की सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम आहे? अटॅच्ड ग्रोथ सिस्टम आहे की सस्पेंडेड, हे असं ट्रिकलिंग फिल्टर असतं, अटॅच्ड सिस्टम आहे. यामध्ये मीडियम प्रेझेंट असतं. वरच्या पाईप मधनं तुम्ही वॉटर सप्लाय अप्लाय करतात, हा वॉटर सप्लाय या मीडियम मधनं पास होतो. हे बॅक्टेरिया जर एक मीडियम, सपोज हे मीडियम ड्रॉ करून दाखवलं, यावरती हे तुमचे बॅक्टेरिया त्याच्यावरती डिपॉझिट झालेले आहेत. त्या बॅक्टेरियाला वरून खाना मिळतंय म्हणून जेवण मिळतंय, ऑक्सिजन मिळतोय. ऑक्सिजन मिळाल्यामुळे ते काय करतात, ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन घडवून आणतायत, ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन घडवून आणतायत. बट होतं काय, जशी जशी ही लेअर वाढत जाते, जशी ही लेअर वाढत जाते, हे आतले जे बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरियाला जेवण मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, हे कमकुवत होतात. हे जे आहे इथून काय होतात, शेवटी निघून जातात. याला काय म्हणतात, स्लॉगिंग ऑफ असं म्हणतात. आणि तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळेस यांना त्यांना जेवण मिळत नाही, या आतमधल्या बॅक्टेरियाला ज्यावेळेस जेवायला मिळत नाही, त्यावेळेस ते स्वतःला खायला सुरुवात करतात. आणि ह्या प्रोसेसला काय म्हणतात, जेव्हा बॅक्टेरिया स्वतःला खायला सुरुवात करतात याला काय म्हणतात, एंडोजेनेसिस, एंडोजिनस रेस्पिरेशन. सुशांत, करेक्ट प्रोसेस एंडोजेनिक किंवा त्याचंच नाव एंडोजिनस रेस्पिरेशन. ज्यावेळेस बॅक्टेरिया स्वतःला खायला सुरुवात करतात, इट इज कॉल्ड ॲज अ एंडोजिनस रेस्पिरेशन. हा पण वर्ड तुम्ही बऱ्यापैकी वेळेस ऐकलं असेल, बट ऍक्च्युली तो काय असतो डिटेल लेक्चरमध्ये कव्हर झालाय. आता पण सांगून दिला व्हॉट इज अ एंडोजिनस रेस्पिरेशन. जेव्हा जेव्हा बॅक्टेरियाला खाणं मिळणार नाही, ऑक्सिजन मिळणार नाही, त्यावेळेस ते स्वतःला खायला सुरुवात करतात, याला म्हणतात एंडोजिनस रेस्पिरेशन. हे झालं ट्रिकलिंग फिल्टर. म्हणून ट्रिकलिंग फिल्टर कोणती सिस्टम आहे, इट इज अ एरोबिक बट अटॅच्ड ग्रोथ सिस्टम. सो त्यांनी म्हटलेलं आहे अनएरोबिक बॅक्टेरिया कुठे यूज करतो, तर इट इज नॉट अनएरोबिक. ऑक्सिडेशन पॉन्ड आत्ताच बघून आलो, ऑक्सिडेशन पॉन्ड मध्ये सिम्बायोटिक प्रोसेस चालते, कशा पद्धतीने अल्गीच्या मदतीने आपण पद्धत करत असतो, काय चालतं ते आता डिटेलमध्ये बघितलं. सो इट इज नॉट द ऑप्शन. थर्ड लास्ट ऑप्शन इज अ सेप्टिक टँक. आत्ताच बघितलं सेप्टिक टँक आहे की नाही अनएरोबिक. येस सर, सेप्टिक टँक इज अ अनएरोबिक. बघा बरं, वरती सेप्टिक टँक वर्ड आला होता, सेप्टिक टँकशी रिलेटेड रिव्हिजन केली, खालचे क्वेश्चन्स किती सोपे जातात. चला पुढे. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज अडॅप्टेड टू रिमूव्ह द ऑर्डर आणि टेस्ट रिमूव्ह करण्यासाठी ड्यू टू होलाटाईल गॅसेस. कोणते होलाटाईल गॅसेस, लाईक हायड्रोजन सल्फाइड, अल्गी इन द वॉटर ट्रीटमेंट प्लांट. सोपा आहे, पटकन बोला. कोणत्या प्रोसेसच्या मदतीने रिमूव्ह करतो आपण या सगळ्या गोष्टी? सी, एरेशनच्या मदतीने रिमूव्ह करतो. सर डिसइन्फेक्शन आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये कशासाठी करतो? हा वेस्ट वॉटरचा नाही, वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा क्वेश्चन आहे. डिसइन्फेक्शन पूर्ण थिअरी आता पाठ झाली असेल तुमची डिसइन्फेक्शनची, अशा पद्धतीने पाठ झाली असेल की म्हणजे डिसइन्फेक्शन लगेच आठवलं पाहिजे. क्लोरिनेशन, क्लोरिनेशन मध्ये काय आठवलं पाहिजे? येस करेक्ट प्रसाद, पॅथोजन रिमूव्हल कशाने करतो? तुमच्या क्लोरिनेशनने करतो. क्लोरिनेशन मध्ये काय होतं, क्लोरीन ऍड करतो Cl2. पीएच लेस दॅन 5 असेल त्यावेळेस Cl2 असतो, पीएच 5 ते 7 असेल त्यावेळेस तुमचा HOCl मायनस असतो, पीएच 7 ते 8 असेल त्यावेळेस HOCl आणि OCl मायनस असतो, पीएच ग्रेटर दॅन 8 असेल त्या केसमध्ये OCl मायनस असतो. मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह तुमचा HOCl मायनस आहे, मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह HOCl मायनस आहे, म्हणून आपण पीएच प्रेफर करत असतो. पटकन आन्सर द्या, लेस दॅन 7 की स्लाइटली लेस दॅन 7?
पीएच कोणता प्रेफर करतो आपण डिसइन्फेक्शनसाठी? लेस दॅन 7 की स्लाइटली लेस दॅन 7? मी प्रेफर स्लाइटली लेस दॅन 7. ही होती डिसइन्फेक्शनची प्रोसेस. सेडिमेंटेशन प्रोसेस, सेडिमेंटेशन प्रोसेसमध्ये आपण इनऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स रिमूव्ह करतो. एरेशन मध्ये वरती जे मेन्शन केलं आहे, हायड्रोजन सल्फाइड गॅस असेल, अल्गी असेल, हे रिमूव्ह करतो. यासोबतच एरेशन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं फेरस आणि मॅग्नीज जो आहे, हे जे सोल्युबल फॉर्म मध्ये असतात यांना प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये आणलं जातं. एरेशनच्या प्रोसेसमध्ये फेरस आणि मॅग्नीज जे सोल्युबल फॉर्म मध्ये आहे, हे प्रेसिपिटेटच्या फॉर्म मध्ये आणले जातात आणि हे रिमूव्ह केले जातात सेडिमेंटेशनच्या प्रोसेसमध्ये. हे झालं एरेशनचं. फिल्ट्रेशन मध्ये मग तुम्हाला माहिती आहे, फिल्ट्रेशन मध्ये तुमचं सस्पेंडेड सॉलिड्स असतील, ऑर्गॅनिक मॅटर असेल, हे सगळंच रिमूव्ह केलं जातं. त्यामध्ये स्लो सँड फिल्टर बघितलं, रॅपिड सँड फिल्टर बघितलं, हे डिटेलमध्ये झालेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. सो जास्त याच्यावरती वेळ देणार नाहीये. ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस इज अन एक्झाम्पल ऑफ, पटकन बोला, आत्ताच झालं. व्हॉट इज ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस? ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस इज अन एक्झाम्पल ऑफ. व्हेरी गुड. ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस जी प्रोसेस आहे, ही तुमची एरोबिक आहे. ओके प्रसाद, डी ऑप्शन सांगतोय. संकेत पण डी सांगतोय. ओके, व्हेरी गुड. ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस, पहिली गोष्ट म्हणजे एरोबिक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ती सस्पेंडेड फॉर्म मध्ये असते. सो डी ऑप्शन इज द करेक्ट. इट इज अ ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस, जी की तुमची वाली कशासाठी यूज केली जाते? सेकंडरी ट्रीटमेंटसाठी यूज केली जाते. सर, ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसमध्ये काय काय लक्षात ठेवायचं? ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसला गव्हर्न करणारा जो फॅक्टर असतो, तो फॅक्टर सांगता येईल कोणाला? ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसची डिझाईन जो गव्हर्न करतो डायरेक्टली. ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसची डिझाईन किंवा इफिशियन्सी गव्हर्न करणारा फॅक्टर, त्याचं नाव असतं स्लज व्हॉल्यूम इंडेक्स. प्रसाद, इफिशियन्सीला येस, एफ बाय एम रेशो इफिशियन्सीला कंट्रोल करतं, हे आपल्याला माहिती आहे. काही नाही याच्यामध्ये क्वेश्चन जसा येईल मी तुम्हाला पूर्ण सांगतोय. ज्यांनी डिटेल लेक्चर केलंय त्यांना कळेल. आता मी थोडी एक सिक्वेन्स जोडून देतो, लक्ष द्यायचं प्रसाद. जो काही तुमचा स्लज व्हॉल्यूम इंडेक्स आहे, हा स्लज व्हॉल्यूम इंडेक्सचा फॉर्म्युला आठवतोय प्रसाद? स्लज व्हॉल्यूम इंडेक्स असतो 10⁻⁶ डिवायडेड 6 डिवायडेड बाय XU. पार्ट आहे हा सगळ्यांचा. स्लज व्हॉल्यूम इंडेक्स इज इक्वल टू 10⁻⁶ डिवायडेड बाय XU. एफ बाय एम रेशिओ वरती इफिशियन्सी ही डिपेंड असते. फक्त आपण सांगू शकतो की एफ बाय एम रेशिओ ग्रेटर असेल तर इफिशियन्सी कमी असते, एफ बाय एम रेशिओ कमी असेल तर इफिशियन्सी जास्त असते. बट ऍक्च्युअली कशा पद्धतीने इफिशियन्सी गव्हर्न होते हे डिटेल लेक्चरमध्ये केलंच आहे, बट परत एकदा बघून घ्या. स्लज व्हॉल्यूम इंडेक्सचा फॉर्म्युला असतो 10⁻⁶ डिवायडेड बाय XU. हा झाला फॉर्म्युला. डेफिनेशन वाईज जर स्लज व्हॉल्यूम इंडेक्स सांगायचं झालं तर काय? जर तुम्ही एका भांड्यामध्ये जर तुमचे वेस्ट सॅम्पल घेतलं, त्या एका भांड्यामध्ये वेस्ट सॅम्पल घेतल्यानंतर 30 मिनिटांमध्ये 30 मिनिटांमध्ये जे तुमचे 1 ग्राम सॉलिड्स असतील, ह्या 1 ग्राम सॉलिडने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केला? परत एकदा ऐका. तुम्ही वेस्ट वॉटरचं सॅम्पल घेतलं, घेतलेले सॅम्पल ज्यावेळेस तुम्ही एका भांड्यामध्ये ठेवाल 30 मिनिटांसाठी, या 30 मिनिटांमध्ये डिपॉझिट झालेल्या सॉलिड्सने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केला, याला आपण स्लज व्हॉल्यूम इंडेक्स असं म्हणतो. हे क्लिअर आहे प्रत्येकाला? स्लज व्हॉल्यूम इंडेक्स काय असतो? त्याचं युनिट म्हणून असतं ml/ग्राम. ओके सर. स्लज व्हॉल्यूम इंडेक्सचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला 10⁻⁶ डिवायडेड बाय XU. म्हणजे स्लज व्हॉल्यूम इंडेक्स कुणाला गव्हर्न करतो? स्लज व्हॉल्यूम इंडेक्स गव्हर्न करतो XU च्या व्हॅल्यूला. म्हणून तुम्ही ऐकलं असेल, आन्सर पण द्याल तुम्ही. जनरली स्लज व्हॉल्यूम इंडेक्स हा आपण ज्या ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस डोमेस्टिक साठी डिझाईन करतो, त्याची रेंज किती असते? आठवतंय? पेपरमध्ये तुम्ही केलं असेल हे, जे कोणी AE JEE चे क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील, 50 to 150. येस. स्लज व्हॉल्यूम इंडेक्सची रेंज असते 50 to 150. ही रेंज दिली म्हणजे काय? की हा फॅक्टर कंट्रोल करणार आहे कशाला? तुमच्यावाल्या बाकीच्या व्हॅल्यूला. ते कसं ते दाखवतोय मी आता तुम्हाला. स्लज व्हॉल्यूम इंडेक्स च्या फॉर्म्युल्यामध्ये आहे XU. स्लज व्हॉल्यूम इंडेक्स आपण डिसाईड करतो. स्लज व्हॉल्यूम इंडेक्स वरून आपल्याला मिळतो की XU किती ठेवायचा. हा XU जो आहे, हा XU कुणाला गव्हर्न करतो सर? आठवत असेल तुम्हाला, रिसर्क्युलेशन रेशिओचा फॉर्म्युला माहिती आहे? रिसर्क्युलेशन रेशो आर असतो. किती रिसर्क्युलेट केला डिस्चार्ज डिवायडेड बाय येणारा डिस्चार्ज किती होता. याच रिसर्क्युलेशन रेशोचा फॉर्म्युला जर बघितला तर तो असतो एक्स डिवायडेड बाय XU मायनस एक्स. काय? एक्स डिवायडेड बाय XU मायनस एक्स.
डिस्चार्ज किती रिसर्क्युलेट करायचा आणि येणारा डिस्चार्ज किती आहे हे आपल्याला नोन असतं. एक्सयू ची व्हॅल्यू जी आहे ही स्लज व्हॉल्यूम इंडेक्स वरनं आपण डिटरमाइन करणार आहोत. म्हणजे आपल्याला यावरनं काय मिळतं, हा एक्स मिळतो. सर हा एक्स काय आहे, हा एक्स असतो तुमच्या जी सेकंडरी ट्रीटमेंट प्लांट म्हणजे ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस आहे. आता बघा याची डायग्राम तुमच्या डोळ्यापुढे क्लिअर होईल. ही असते सेकंडरी सेडिमेंटेशन टँक. ह्या सेकंडरी सेडिमेंटेशन टँक मधून अशा पद्धतीने पाणी जातं आणि इकडे रिटर्न पाणी येतं. याला आपण म्हणतो रिटर्न डिस्चार्ज. हा येणारा इनकमिंग डिस्चार्ज. एक्स जो मी तुम्हाला डिनोट करतोय, हा एक्स काय आहे सर, हा एक्स ह्या ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसमध्ये प्रेझेंट असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, म्हणजेच तुमच्यावाले मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याला एम असं आपण म्हणतो या एक्सला. याच्या खालून जे येतं याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बायोमासला आपण रिप्रेझेंट करतो एक्सयू ने. हा एक्सयू. म्हणून इकडे जो येतो आहे तो एक्सयू. मी तुम्हाला जे समजावून सांगण्याचा ट्राय करतो ते समजून घ्या. एफ बाय एम रेशिओचा फॉर्म्युला काय असतो सांगता येईल कोणाला, व्हॉट इज एफ बाय एम रेशिओ? सर एफ बाय एम रेशिओ इट इज नथिंग बट फूड टू मायक्रो ऑर्गॅनिझमचा रेशिओ हा असतो. काय असतो? किती फूड प्रेझेंट आहे डिवायडेड बाय किती मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. फॉर्म्युला जर लिहिला तर क्यू नॉट इंटू एस नॉट डिवायडेड बाय काय असतो तुमचावाला, व्ही इंटू एक्स. क्यू नॉट म्हणजे येणारा डिस्चार्ज आणि एस नॉट म्हणजे यामध्ये किती स्लज प्रेझेंट आहे किंवा त्यामध्ये किती सॉलिड्स प्रेझेंट आहे त्याचा फॉर्म्युला. व्ही काय आहे, या ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसची जी टँक आहे तिचा व्हॉल्यूम. आणि इथे आहे एक्स. आता प्रसाद, तुझे इफिशियन्सी एफ बाय एम रेशो कंट्रोल करतो हे आन्सर दिलं होतं. आता ते आन्सर बघ. आपल्याला माहिती आहे, मला सांगा, फूड जास्त आहे आणि मायक्रो ऑर्गॅनिझम कमी आहे. प्रत्येकाने आन्सर द्यायचंय, जेवढे पण जॉईन आहेत प्रत्येकाने आन्सर द्यायचंय. फूड जास्त आहे आणि मायक्रो ऑर्गॅनिझम कमी आहे म्हणजे न्युमरेटर मोठा आहे, डिनॉमिनेटर छोटा आहे. म्हणजे ओव्हरऑल एफ बाय एम रेशो जास्त आहे. बट फूड जास्त आहे, त्याला खाणारे मायक्रो ऑर्गॅनिझम कमी आहे. अशा केसमध्ये इफिशियन्सी जास्त असेल की कमी असेल? अशा केसमध्ये इफिशियन्सी ही जास्त असेल की कमी असेल? इफिशियन्सी ह्या केसमध्ये कमी असणार आहे. ओके सर. प्रत्येकाने आन्सर द्यायचे. प्रसाद समजलं तुला हे? ओके, व्हेरी गुड. बाकीच्यांना समजलं? फूड जास्त आहे, फूड जास्त आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स कमी आहे, म्हणून एफ बाय एम रेशिओ जास्त आहे, म्हणून इफिशियन्सी कमी आहे. जर तुमचा एफ बाय एम रेशिओ मध्ये फूड कमी आहे आणि त्याला खाणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जास्त आहे म्हणजे लवकर पटकन डिकम्पोजिशन होईल. म्हणजे एफ बाय एम रेशिओ कमी आहे कारण डिनॉमिनेटर मोठा आहे. बट त्या केसमध्ये इफिशियन्सी जास्त झाली का, कारण मायक्रो ऑर्गॅनिझम हे जास्त आहेत. म्हणून बऱ्याच जणांना असं वाटतं की इफिशियन्सीला फूड टू मायक्रो ऑर्गॅनिझम हा रेशो गव्हर्न करतोय. ऍक्च्युली हे स्टेटमेंट असं नसतं. इफिशियन्सी ही एफ बाय एम रेशिओवरती डिपेंड असते, गव्हर्न करत नाही. या दोघांमधला फरक लगेच कळेल, एक दोन मिनिटं द्या फक्त पुढचे. इफिशियन्सी एफ बाय एम रेशिओ जो आहे हा गव्हर्न करतो एफ बाय एम रेशिओला. त्याचं रिलेशनशिप तुम्हाला सांगितलं. इफ एफ बाय एम रेशिओ इज मोस्ट जास्त असेल तर इफिशियन्सी कमी असते, एफ बाय एम रेशो कमी असेल तर इफिशियन्सी जास्त असते. ओके सर, हे कळालं. बट एफ बाय एम रेशोच्या फॉर्म्युल्यामधल्या ज्या टर्म आहे, आता तुम्ही आन्सर द्या. सर क्यू नॉट नाही, क्यू नॉट आपल्या हातामध्ये नाहीये. शहरामधून किती डिस्चार्ज येणार आहे हे तुम्ही गव्हर्न करू शकत नाही. ओके सर. एस नॉट, शहरातून येणाऱ्या पाण्यामध्ये किंवा जी सिवेज आहे त्यामध्ये किती सॉलिड्स प्रेझेंट असतील ते तुमच्या हातात आहे का ऍज अ डिझायनर म्हणून? नाही सर, ती गोष्ट पण आमच्या हातात नाहीये. ठीक आहे, एस नॉट आपल्या हातात नाहीये. खाली बघा. व्ही, व्हॉल्यूम ऑफ द सेडिमेंटेशन, सॉरी, व्हॉल्यूम ऑफ द ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसची जी टँक आहे. व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करतो आपण? आठवत असेल सगळ्यांना, काय डिटेन्शन टाइम वरने कॅल्क्युलेट करत असतो किंवा डिटेन्शन टाइम काय असतो? क्यू बाय व्ही. व्ही इकडे मल्टिप्लाय करतो, व्ही क्यू डिवायडेड बाय डिटेन्शन टाइम. डिटेन्शन टाइमची रेंज, जेवढे पण डिझाईन असतील ते पण समजून घ्या. डिस्क्रिप्टिव्ह साठी या गोष्टी कामात येतात तुम्हाला. डिटेन्शन टाइम इक्वल टू क्यू, नाही, व्ही डिवायडेड बाय क्यू असतो. यामध्ये व्हॉल्यूम काय येतो मग? क्यू मल्टिप्लाइड बाय डिटेन्शन टाइम. कोणत्याही डिझाईन मध्ये, आय एस कोड मध्ये, रेफरन्स बुक मध्ये डिटेन्शन टाइमच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळत गेल्या आतापर्यंत? येस ऑर नो? तुम्ही जेवढं पण शिकले असाल, प्रायमरी सेडिमेंटेशन टँकचं डिटेन्शन टाइमची रेंज असेल, आत्ताच बघितलं ना, सेप्टिक टँकची 12 ते 36 आवर्स आहे. तसं ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसच्या टँकची सुद्धा डिटेन्शन टाइमची व्हॅल्यू ही तुम्हाला गिवन असते की याची रेंज किती घ्यायची. येणारा डिस्चार्ज तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये, डिटेन्शन टाइमची व्हॅल्यू नाहीये. ठीक आहे, डिटेन्शन टाइम गिव्हन असेल बट क्यू तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये. म्हणून जो काही व्हॉल्यूम येईल हा व्हॉल्यूम कशावरती डिपेंड असतो?
या टँकचा व्हॉल्यूम कशावरती डिपेंड असतो? पटकन आन्सर देत चला. हे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन क्लिअर करायचे. पटकन आन्सर द्या. व्हॉल्यूम कशावरती डिपेंड राहील? डिटेन्शन टाइम गिव्हन असतो, क्यू वरती डिपेंड राहील ना, येणाऱ्या डिस्चार्ज वरती. इथपर्यंत आहेत का सगळे माझ्या बरोबर? बोला. व्हॉल्यूम जो आहे हा कशावरती आहे सर डिपेंडंट? क्यू वरती डिपेंडंट आहे. व्हेरी गुड, इथपर्यंत समजलं. मग हा जो व्ही आहे एफ बाय एम रेशिओ मधला, हा व्ही आपल्या हातामध्ये नाहीये, हा क्यू नॉट आपल्या हातामध्ये नाहीये, हा एस नॉट आपल्या हातामध्ये नाहीये. उरला एक्स. एक्स काय आहे सर? एक्स आहे ह्या ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसच्या टँकमध्ये प्रेझेंट असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे एक्स ची व्हॅल्यू कंट्रोल कशावरनं करणार? सर बघा, हा एक्सयू खालून येतोय ना, ह्या एक्सयू वरनं आपल्याला ती व्हॅल्यू कंट्रोल करता येईल. कारण मायक्रो ऑर्गॅनिझम किती ग्रो करायचे हे आपण ठरवू, खालून मायक्रो ऑर्गॅनिझम आपण देऊ. मग जर असं तुम्हाला सांगितलं एक्स रिसर्क्युलेशन रेशिओ असतो क्यू आर डिवायडेड बाय क्यू नॉट इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय एक्सयू मायनस एक्स. ओके सर, ह्या केसमध्ये एक्सयू डिपेंड असतो स्लज व्हॉल्यूम इंडेक्स वरती. फॉर्म्युलामध्ये होता तो स्लज व्हॉल्यूम इंडेक्स नोन आहे. स्लज व्हॉल्यूम इंडेक्स वरती एक्सयू डिपेंडंट असतो. रिसर्क्युलेशन रेशिओ किती डिस्चार्ज द्यायचा आणि येणारा डिस्चार्ज किती आहे, या सगळ्या गोष्टींवरनं एक्सयू ची व्हॅल्यू स्लज व्हॉल्यूम इंडेक्स वरनं डिटरमाइन करायची. यावरनं तुम्ही डिसाईड करू शकता की तुमच्या टँकमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स किती ठेवायचे. आणि एकदा की ही एक्सयू ची व्हॅल्यू मिळाली की तुम्ही कंट्रोल करू शकतात एफ बाय एम रेशिओ. आणि एफ बाय एम रेशिओ कंट्रोल केला की तुम्ही कंट्रोल करू शकतात इफिशियन्सी ऑफ द सेडिमेंटेशन टँक. म्हणून मी तुम्हाला परत रिपीट करतो की स्लज व्हॉल्यूम इंडेक्स हा गव्हर्न करत असतो सेडिमेंट ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसची इफिशियन्सी. खाली सिक्वेन्स एकदम व्यवस्थित भाषेत परत लिहून देतो बघा, अशी असते ती सिक्वेन्स. स्लज व्हॉल्यूम इंडेक्स कंट्रोल करतो एक्सयूच्या व्हॅल्यूला, एक्सयू ची व्हॅल्यू कंट्रोल करत असते रिसर्क्युलेशन रेशिओला, रिसर्क्युलेशन रेशिओ कंट्रोल करत असतो एक्सच्या व्हॅल्यूला, एक्सची व्हॅल्यू कंट्रोल करते एफ बाय एम रेशिओला, आणि एफ बाय एम रेशिओ कंट्रोल करतो इफिशियन्सीला. आपण कदाचित आजपर्यंत एवढं शिकलेलो असतो की एफिशियन्सी ही एफ बाय एम रेशिओवरती डिपेंड असते. येस, इट डिपेंड्स अपॉन एफ बाय एम रेशिओ, बट efficiency is governed by or controlled by sludge volume index. हे दोन क्वेश्चन तुम्ही एई जेई किंवा कुठल्याही एक्झामचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले असतील तर बघितले असतील. डिपेंड्स अपॉन एफ बाय एम रेशिओ, कंट्रोल्ड बाय स्लज व्हॉल्यूम इंडेक्स. येस, बघितले हे क्वेश्चन? समजलं इथपर्यंत? ही थिअरी आहे त्याच्या मागची, काही नाही. फॉर्म्युल्यामध्ये ज्या टर्म आहेत ना त्याच टर्मचा यूज करून आपल्याला ती पूर्ण थिअरी समजते. चला, आपण बघत होतो ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस. ऍक्टिव्हेटेड स्लज एरोबिक सस्पेंडेड ग्रोथ प्रोसेस आहे, त्याची रिव्हिजन झाली. त्याच्यानंतर कोणकोणत्या इम्पॉर्टंट टर्म आहेत हे रिव्हिजन झाली. काय गव्हर्न करतं कशाला ती रिव्हिजन झाली. स्लज व्हॉल्यूम इंडेक्स असतो तुमचा, 1 ग्राम सॉलिडने 30 मिनिटांमध्ये किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केला, याला स्लज व्हॉल्यूम इंडेक्स असं म्हणतो. अजून एक इंडेक्स असतो ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस मधलाच, हा पण लक्षात असू द्या, स्लज डेन्सिटी इंडेक्स. स्लज डेन्सिटी इंडेक्स काही नाही, इट इज इनव्हर्स ऑफ स्लज व्हॉल्यूम इंडेक्स. फक्त तो असतो 100 डिवायडेड बाय स्लज व्हॉल्यूम इंडेक्स. काय आहे तो? 100 डिवायडेड बाय स्लज व्हॉल्यूम इंडेक्स. हे काय असतं की जे काही तुमच्यावाला एक डिपॉझिट होईल 30 मिनिटामध्ये, त्या 100 ग्रामचं 100 ml सॉलिडच्या व्हॉल्यूमने वेट किती ऑक्युपाय केलं किंवा त्यांचं वेट किती आहे. दोघं इनव्हर्स आहे, जास्त काही त्याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं नाहीये. स्लज डेन्सिटी इंडेक्स इज 100 डिवायडेड बाय स्लज व्हॉल्यूम इंडेक्स. इथे तुमची ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसची रिव्हिजन कंप्लीट होते. आता थोडं पुढे एक्सटेंडच करून देतो, होतेच ऍक्टिव्हेटेड स्लज त्या क्वेश्चन मधनं, म्हणजे पुढे मला टेन्शन राहणार नाही. ऍक्टिव्हेटेड हे फास्ट फॉरवर्ड मध्ये सांगतो, जे जे क्वेश्चन बनू शकतात ते सांगतो. ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसचे टाईप असतात. सगळ्यात पहिला टाईप जो असतो तो असतो प्लग फ्लो टाईप. प्लग फ्लो टाईपलाच आपण काय म्हणत असतो? कन्व्हेन्शनल टाईप आहे हा. ह्या केसमध्ये मिक्सिंग केली जात नाही. प्लग फ्लो रिॲक्टर हे नाव ऐकलं असेल, PFR. प्लग फ्लो रिॲक्टर मध्ये मिक्सिंग केली जात नाही. त्यानंतर असतं टेपर्ड एरेशन. टेपर्ड एरेशन मध्ये काय केलं जातं? तुमची जी आपण एअर सप्लाय करणार आहोत, हा एअर सप्लाय पहिल्या पार्टसाठी 45% मध्ये एअर इनलेट अशा पद्धतीने करतो, म्हणजे एअर ही टप्प्याटप्प्यात प्रोव्हाइड करतो. नंतर असते स्टेप एरेशन प्रोसेस. त्यानंतर असतं एक कम्प्लीट मिक्स प्रोसेस. कम्प्लीट मिक्स प्रोसेसमध्ये मात्र काय केलं जातं? पूर्णपणे मिक्सिंग केली जाते, तिथे अगायटर असणार आहे. आता दोन गोष्टी अगेन. प्लग फ्लो रिॲक्टर जिथे मिक्सिंग केली जात नाही त्यासाठीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती असतो, L इज इक्वल टू L नॉट इंटू ई रेस टू द पॉवर मायनस के इंटू टी. जी काही बीओडी रिमेनिंग असते ती, हा फॉर्म्युला प्रत्येकाचा पाठ असेल.
कम्प्लिटली मिक्स्ड फ्लो रिॲक्टर हे शॉर्ट फॉर्म आपल्याला जनरली एक्झाम्स मध्ये बघायला मिळतात आणि बरेच मुलं काय हे डाऊट्स पाठवतात आणि विचारतात सर हे आम्ही कधी ऐकलंच नाहीये. हे नोट्स मध्ये आहे आपल्या. PFR इज अ प्लग फ्लो रिॲक्टर. CMFR इज अ कम्प्लीट मिक्स फ्लो रिॲक्टर. कम्प्लीट मिक्स फ्लो रिॲक्टरचा जो काही फॉर्म्युला आहे बीओडी रिमेनिंगचा, हा फॉर्म्युला वेगळा आहे. इट इज नथिंग बट L इज इक्वल टू L0 डिवायडेड बाय 1 + K × T. हा आहे L0 इंटू e⁻⁻k इंटू टी. कम्प्लीट मिक्स फ्लो रिॲक्टर साठी हा फॉर्म्युला फक्त याच्याच साठी आहे. ही गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. इट इज L इज इक्वल टू L0 डिवायडेड बाय 1 + K × T. अजून हे झाले टाईप तुमचे ऍक्टिव्हेटेड स्लग प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट स्टेबिलायझेशन प्रोसेस आहे, त्यानंतर मॉडिफाईड एरेशन प्रोसेस आहे, एक्सटेंडेड एरेशन प्रोसेस आहे. हे पण टाईप येतात तुमचे ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसचे. एक्सटेंडेड एरिएशन प्रोसेस जे आहे, मी फक्त MCQ कुठून बनू शकतात त्या गोष्टी सांगतोय. बाकी डिटेल मध्ये तर एकदम मध्ये सेंटेन्सेस तुमच्याकडे आहेतच. एक्सटेंडेड एरेशन प्रोसेस च्या बेसिसवरती काम करणाऱ्या युनिटचं नाव कुणी सांगेल का? तुम्ही रिव्हिजन केलीच असेल, टेस्ट देताय म्हणजे, आणि एक्झाम मध्ये पण क्वेश्चन वाचलेला असेल. एक्सटेंडेड एरेशन प्रोसेस जी आहे, ह्या एक्सटेंडेड एरेशन प्रोसेसच्या बेसिसवरती काम करणाऱ्या युनिटचं नाव काय? हे प्रिन्सिपल जे युनिट यूज करतं त्याचं नाव काय? ऑक्सिडेशन डीच. ऑक्सिडेशन डीच ऐकलं हे नाव? ऑक्सिडेशन डीच. ऑक्सिडेशन डीच हे एक्सटेंडेड एरेशन प्रोसेसच्या याच्यावरती काम करतात, प्रिन्सिपल वरती काम करतात. ठीक आहे. अरे यस और नो समजलं का? क्लिअर आहे का इथपर्यंत? याची एक खासियत असते एक्सटेंडेड एरेशनची. काय खासियत असते सर? ह्या केसमध्ये प्रायमरी सेडिमेंटेशन टँक आणि डायजेस्टर हे प्रोव्हाइड करत नाही. नाही, प्रायमरी सेडिमेंटेशन टँक एक्सटेंडेड एरेशन मध्ये प्रोव्हाइड करत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. हा MCQ बनतो. एक्सटेंडेड एरेशन हा ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसचा टाईप आहे. एक्सटेंडेड एरेशनच्या प्रिन्सिपल वरती काम करणारं जे युनिट आहे त्याचं नाव आहे ऑक्सिडेशन डीच. यालाच पासवीर टाईप ऑफ प्लांट देखील म्हणतात. पासवीर टाईप ऑफ प्लांट. आणि हे जे युनिट आहे, ह्या युनिटमध्ये प्रायमरी सेडिमेंटेशन टँक आणि तुमचं डायजेस्टर हे यूज केलं जात नाही. यानंतर ऍक्टिव्हेटेड एरेशन प्रोसेस पण असते, बट ठीक आहे, त्या गोष्टी नोट्समध्ये आहेच. बट जिथे जिथे क्वेश्चन बनू शकतात, ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस पूर्णपणे झालंय आता. So activated sludge process is example of aerobic suspended growth process. Next question. Arrange the following sludge treatment unit operation and process in a chronological order. आता ज्यांनी आपले लेक्चर केले त्यांच्या नोट्समध्ये हे 100% असणार आहे. ज्यांनी नाही केले, कदाचित ज्या नोट्स नसतील डिटेलवाल्या, त्यांच्याकडे नसतील. का? कारण तुम्हाला आठवतंय ह्या क्वेश्चन वरती आपलं डिस्कशन झालं होतं. हा क्वेश्चन कोणत्या एक्झामला आला होता? कोणत्या एक्झामला आला होता हा क्वेश्चन? सांगेल कोणी? कंडिशनिंग, स्लीवेज ट्रीटमेंट, क्लासमध्ये डिस्कशन केलं होतं आपण याचं. PWD जेईला आला होता हा प्रश्न. व्हेरी गुड मानसी. ओके. काय विचारलंय त्यांनी? खालचं जे ट्रीटमेंट युनिट आहे ते क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. कंडिशनिंग आहे, त्यानंतर काय आहे तुमच्यावालं? कॉन्सन्ट्रेशन आहे, डायजेशन आहे, इन्सिनरेशन आहे आणि ड्राईंग आहे. सांगा पटकन. नोट्समध्ये ऍज इट इज आहे, सगळ्या प्रोसेस आहे. इव्हन त्या प्रोसेसचे टाइप्स पण आहेत. आणि PWD जेईला डायजेशनचं विचारलं होतं, स्लज हँडलिंग प्रोसेस वरती विचारलेलं होतं याचं. ठीक आहे. व्हॉट इज ऑप्शन करेक्ट सिक्वेन्स? सगळ्यात पहिले काय केलं जातं? कॉन्सन्ट्रेशन केलं जातं स्लजचं. कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी त्याच्यावरती प्रायमरी ऑपरेशन जे असतील, हे प्रायमरी ऑपरेशन केले जातात. प्रायमरी ऑपरेशन करत असताना त्यामध्ये तुम्ही मग जसं ग्राइंडिंग असेल, स्टोरेज असेल, म्हणजे आपल्याला स्लज याच्या फॉर्म मध्ये आणायची. सो सगळ्यात पहिले कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. त्यानंतर केलं जातं तुमचं डायजेशन. डायजेशन नंतर केलं जातं तुमची कंडिशनिंग. कंडिशनिंग की नंतर केली जाते तुमची वाली काय? कंडिशनिंग झाली एकदा. कॉन्सन्ट्रेशन, डायजेशन, कंडिशनिंग. कंडिशनिंग नंतर केली जाते डिवॉटरिंग.
डिवॉटरिंग नंतर केली जाते ड्राईंग, आणि ड्राईंग नंतर केलं जातं लास्टला जे फक्त सॉलिड्स उरतात ते सॉलिडचं इन्सिनरेशन केलं जातं. हे तुमच्यावाला सिक्वेन्स आहे. याच्यामध्ये सांगायचं जर झालं तर पीडब्ल्यूडी जेईला आलेला क्वेश्चन हा होता की जी स्लज थिकनिंग आपण करतो, म्हणजे याच्यामध्ये थिकनिंग वगैरेचा पण प्रोसेस आहे. स्लज थिकनिंग आपण करतो, या स्लज थिकनिंगच्या 3 मेथड आहेत. एक आहे ग्रॅव्हिटी थिकनिंग, सेकंड आहे तुमची एअर फ्लोटेशन. हेच वर्ड होते, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ स्लज थिकनिंग. माझा शिफ्टला होता म्हणून मला हा क्वेश्चन आठवत आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ स्लज थिकनिंग. त्यामध्ये ग्रॅव्हिटी थिकनिंग ऑप्शन होतं, एअर फ्लोटेशन ऑप्शन होतं, तिसरी मेथड असते सेंट्रीफ्युगेशन. हे सेंट्रीफ्युगेशन पण ऑप्शन होतं, आणि अजून एक वर्ड होता जे ऑप्शन इनकरेक्ट होतं. आता हे माझ्या नोट्समध्ये डायरेक्टली प्रेझेंट होतं म्हणून मला डायरेक्ट हा क्वेश्चन आला होता की ठीक आहे चला याचं ऑप्शन हेच आहे. बट जनरली स्लज ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस हे थिकनिंगच्या परत आतमध्ये प्रोसेसेस कोणी केलेल्या नसतात डिटेलमध्ये, की थिकनिंगच्या पण प्रोसेस असतात. आपण फक्त एवढे नावं वाचतो आणि पुढे जातो. थिकनिंगच्या पुन्हा 3 टाईप आहेत, ग्रीट, एअर फ्लोटेशन आणि सेंट्रीफ्युगेशन. ह्या 3 मेथड असतात थिकनिंगच्या. ठीक आहे. कंडिशनिंग मध्ये केमिकल वगैरे यूज करून ती कंडिशनिंग केली जाते, वॉटरिंग केली जाते, ड्राईंग केली जाते. त्यानंतर इन्सिनरेशन मध्ये ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये बर्निंग केली जाते. ते झालं, आता मागेच डिस्कस केलं, इन्सिनरेशन ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये करतात वगैरे 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 वगैरे. ठीक आहे, चला नेक्स्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे. स्टडी द स्टेटमेंट्स विथ रिस्पेक्ट टू द सोप पिट्स, आताच डिस्कस केलं. अँड चूज द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे सोप पिटच्या बाबतीमध्ये. दोन लागला रे पाणी पितो मी. बरं ठीक आहे, जाऊ दे, थोडे राहिले क्वेश्चन. स्टडी द गिवन स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द सोप पिट्स. सोप पिट्स आर प्रेफरेबल ऍट ऑल द लोकेशन्स. ऑल द लोकेशन वरती जे प्रेफरेबल असतात व्हेअर द वॉटर टेबल इज हाय. व्हेअर द वॉटर टेबल इज हाय. Soak pits are preferable where soil is porous at locations where soil is porous. बघा, soak pits are preferable at all the locations where the water table is high, and soak pits are preferable at locations where soil is porous. मला सांगा सर, ह्या क्वेश्चनचं आन्सर कसं द्यायचं? स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आला आमच्या नोट्समध्ये किंवा आपल्याकडे ज्या नोट्स आपण अभ्यास करतो याच्यामध्ये जनरली नसतं. सुशांत म्हणतोय बोथ द स्टेटमेंट्स आर फॉल्स. ओके स्टेट सुशांत, बोथ द स्टेटमेंट्स आर फॉल्स. अजून कोणाला काही द्यायचंय? बघा, आपण सोकपीट्स पहिली गोष्ट सगळीकडे प्रेफर करतो का? आपण जे शिकलोय ते अप्लाय करू. आपली रिव्हिजन करून झाली याची. ज्यावेळेस आपण पहिला दुसरा क्वेश्चन केला आजच्या लेक्चरमध्ये सेप्टिक टँकचा, त्या सेप्टिक टँकमध्ये आपण सोकपीट आणि डिस्पर्शन ट्रेंच काय असतं हे बघितलं, की जे काही तुमच्या सेप्टिक टँक मधलं इफ्ल्युएंट आहे हे इफ्ल्युएंट डिपॉझिट केलं जातं सोकपीट किंवा डिस्पर्शन ट्रेंच मध्ये. मग हे डिपॉझिट सोकपीट मध्ये करायचं की डिस्पर्शन ट्रेंच मध्ये करायचं, हे कशावरती डिपेंडंट आहे? काय सांगितलं होतं मी तुम्हाला? हे डिपेंडंट आहे पर्कोलेशन रेट वरती. येस, ओके सर, पर्कोलेशन रेट वरती डिपेंडंट आहे. सोकपीट केव्हा प्रेफर करतो आपण? सोकपीट आपण प्रेफर करतो ज्यावेळेस पर्कोलेशन रेट तुमचावाला लेस दॅन 30 मिनिट आहे. पर्कोलेशन रेट काय असतो? 1 सेंटीमीटर पाणी ग्राउंड मध्ये जाण्यासाठी लागणारा वेळ, याला म्हणतात पर्कोलेशन रेट. मला सांगा, जर पर्क्युलेशन रेट लेस दॅन 30 मिनिट आहे आणि डिस्पर्शन ट्रेंच आपण केव्हा प्रेफर करतो? डिस्पर्शन ट्रेंच आपण केव्हा प्रेफर करतो? ज्यावेळेस पर्क्युलेशन रेट आहे 30 to 60 मिनिट मध्ये. पहिलं स्टेटमेंट म्हणतं ऍट ऑल लोकेशन्स. सगळीकडेच सोकपीट देतो का आपण? नाही. जिथे जिथे पर्कोलेशन रेट लेस दॅन 30 मिनिट आहे तिथे आपण सोकपीट देतो, आणि जिथे जिथे पर्कोलेशन रेट 30 ते 60 मिनिट आहे तिथे आपण डिस्पर्शन ट्रेंच देतो. म्हणून ऍट ऑल लोकेशन्स हे म्हणणं तर चुकीचं आहे. वेअर द वॉटर टेबल इज हाय, जिथे वॉटर टेबल हाय आहे अशा सगळ्याच लोकेशनवरती आपण सोकपीट देतो का? तर नाही. इट डिपेंड्स. सो फर्स्ट स्टेटमेंट हे फॉल्स आहे. सेकंड स्टेटमेंट बघा, सोकपिट्स आर प्रेफरेबल ऍट लोकेशन वेअर सॉइल इज पोरस. आता कॉमन सेन्स यूज करा. ज्याचा पर्क्युलेशन रेट 30 मिनिट पेक्षा कमी आहे, म्हणजे 1 सेंटीमीटर पाणी ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला 30 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो, अशी सॉइल कशी असणार? पोरस असेल म्हणूनच कमी वेळ लागेल. येस ऑर नो? पोरस सॉइल आहे म्हणूनच तर त्याला कमी वेळ लागतोय ना पाण्याला पर्कोलेट होण्यासाठी. हे कशावरती डिपेंड आहे? पर्कोलेशन रेट वरती. केव्हा देतो सोकपीट? ज्यावेळेस पर्कोलेशन रेट लेस दॅन 30 मिनिट आहे. 30 मिनिटांपेक्षा कमी आहे म्हणजे ती सॉइल पोरस असायला पाहिजे. सॉइल जर पोरस नसती तर नक्कीच वेळ हा जास्त लागला असता ना पाणी पर्कोलेट होण्यासाठी. मी जे सांगतोय ते समजतंय तुम्हाला? कळालं? कन्सेप्ट क्लिअर आहे?
की का सोपपिट्स जिथे सॉइल पोरस असेल तिथे प्रेफर करतात? कारण त्या केसमध्ये पर्कोलेशन रेटची व्हॅल्यू कमी असते. पर्कोलेशन रेटची व्हॅल्यू कमी आहे म्हणजे सॉइल पोरस आहे. सो स्टेटमेंट 1 इज फॉल्स आणि स्टेटमेंट 2 इज ट्रू. इज इट क्लिअर? क्लिअर आहे का? येस, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सीईटीपी? सीईटीपीचा फुल फॉर्म त्यांना हवाय. आता हा जो क्वेश्चन आहे सीईटीपीचा फुल फॉर्म, हा तुम्हाला नोट्समध्ये ऍड करून घ्यायचा आहे. हा मी पण पहिल्यांदाच वाचला. तुम्ही केला असेल तर व्हेरी गुड. याचा मिनिंग असतो कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. जनरली हा जो कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असतो, हा कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट इंडस्ट्रीज वगैरेसाठी प्रोव्हाइड केला जातो. लक्षात ठेवायचंय, सीईटीपीचा फुल फॉर्म आहे कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. नोट्समध्ये ऍड करून घ्यायचा आहे. पटापट अँसर द्या. आता सगळं झालंय, आता फक्त अँसर द्यायचे. रिव्हिजन संपली जवळपास. अमॉंग द फॉलोइंग ट्रीटमेंट युनिट्स अनएरोबिक, हा वर्ड महत्वाचा, अनएरोबिक डिकम्पोजिशन टेक्स प्लेस इन. पटकन सांगा, ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसमध्ये कसं डिकम्पोजिशन होतं? ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसमध्ये काय होतं? एरोबिक. ट्रिकलिंग फिल्टरमध्ये एरोबिक. ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये एरोबिक. सगळंच डिस्कस केलं. इमॉफ टँकमध्ये अनएरोबिक. सर इमॉफ टँक वर्ड नवीन आला, हे सांगा बरं सर एकदा. इमॉफ टँक काय असतं? काय असतं इमॉफ टँक? आपण जी शिकलो सेप्टिक टँक. सेप्टिक टँक कशी होती? अनएरोबिक होती. सेप्टिक टँक मध्ये काय चालायचं? सेप्टिक टँक मध्ये तुमचं तेच की परत अनएरोबिक सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम. बट सेप्टिक टँक मध्ये काय होतं, एकाच ठिकाणी काय होतं, वरती होती सेटलिंग टँक, खाली होती डायजेशन टँक. याला म्हणतात सेप्टिक टँक. इमॉक टँक हे सेप्टिक टँकचं ऍडव्हान्स व्हर्जन आहे. म्हणजे सर या ठिकाणी तुमचं वालं सेपरेट केलं गेलेलं आहे तुमचं सेटलिंग आणि डायजेशन. म्हणजे काय असतं, इमॉक टँक मध्ये असा त्याचा शेप असतो आणि खाली तुमची डायजेशन. हे सेटल होऊन या हॉपर मधनं ह्या डायजेशनच्या टँकमध्ये येतात. आहे युनिट एकच, बट इथे सेटलिंग टँकमध्ये असं सेपरेशन करण्यासाठी काही नव्हतं. सेटलिंग पण तिथेच चालायचं आणि डिपॉझिशन झाल्यानंतर डायजेशन पण तिथेच चालायचं. इमॉफ टँक जी आहे ही सेटलिंग टँकचं पुढचं व्हर्जन आहे. इमॉफ टँक देखील कशी असते समजून घ्या ह्या गोष्टी. इमॉफ टँक देखील अनएरोबिक आहे. अनएरोबिक तर आहेच आहे. सस्पेंडेड ग्रोथ सिस्टम आहे. फक्त इमॉफ टँकमध्ये अशा पद्धतीने हॉपर असतं आणि जे काही डिकम्पोजिशन चालतं ते सेपरेट याच्यामध्ये चालतं. वरती सेटलिंग, खाली डायजेशन. हा एवढा फरक आहे इमॉफ टँक मध्ये आणि सेटलिंग टँक मध्ये. याच्यामध्ये मग याचं डिझाईन वेगळं असतं आणि याचं डिझाईन वेगळं असतं. प्रायमरी फॅक्टर सांगून देतो फक्त. जी तुमची सेटलिंग चेंबर किंवा सेडिमेंटेशन चेंबर आहे याचा डिटेन्शन टाइम 2 ते 4 आवर असतो. आणि तुमचं जे डायजेशन चेंबर आहे, हे डायजेशन चेंबर ज्यावेळेस आपण डिझाईन करतो याचा क्लिनिंग पिरियड असतो. कारण ते क्लीन किती दिवसात करणार, याचा क्लिनिंग पिरियड असतो तुमचा 1 ते 1.5 महिन्याचा. 1 ते 1.5 महिन्यानंतर ते क्लीन करावं लागतं. तसं सेप्टिक टँकचा तुमचा डिटेन्शन टाइम किती होता? 12 ते 36 आवर्स. जनरली 24 आवर्स हा घेतला जातो. बाकीचे सगळे तर बघितले, ऑक्सिडेशन पॉइंट बघितलं, ट्रिकलिंग फिल्टर बघितलं, ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस बघितलं. ओके. फॉर द सिवेज ट्रीटमेंट युझिंग अन ऑक्सिडेशन पॉन्ड वेन इट्स for a sewage using an oxidation pond, when it's get overloaded, a chemical that is added to stimulate the algal growth. Algal growth ला स्टिम्युलेट करण्यासाठी काय यूज केलं जातं हे सांगतो. एकदा क्वेश्चनचा मिनिंग समजावून सांगतो. ज्यावेळेस तुमचं ऑक्सिडेशन पॉन्ड आहे, या ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये ओव्हरलोड झाला. ओव्हरलोड झाला म्हणजे काय? जे वेस्ट आहे ते वेस्टची क्वांटिटी वाढली, येणाऱ्या ऑर्गॅनिक मॅटरची क्वांटिटी वाढली. ऑर्गॅनिक मॅटरची क्वांटिटी वाढली म्हणजे काय सर? आता जास्त अल्गी असायला हवी. अल्गी कशासाठी असायला हवी सर? अल्गी याच्यासाठी असायला हवी की ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन अल्गी नाही करत, बट अल्गी सूर्यप्रकाशाच्या मदतीने फोटोसिंथेसिस करून जो ऑक्सिजन जनरेट करते, ह्या ऑक्सिजनचा यूज करून जे एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, हे एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं काय करतात? डिकम्पोजिशन करतात. गोष्टी ह्या लिंक असतात, त्या समजून घेत चला. की ओव्हरलोड झालं आणि अल्गी ग्रोथ करतोय. का अल्गी ग्रोथ करतोय? का स्टिम्युलेट करायची आहे अल्गी ग्रोथ? ती याच्यासाठी करायची आहे कारण फोटोसिंथेसिसच्या मदतीने अल्गी ऑक्सिजन निर्माण करणार आहे आणि या ऑक्सिजनच्या मदतीने मायक्रो ऑर्गॅनिझम या ओव्हरलोड झालेल्या ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन घडवून आणतील. म्हणून आपण मायक्रो ऑर्गॅनिझम नाही वाढवत, आपण अल्गी वाढवतो. अल्गी ऑक्सिजन वाढवतात आणि हा ऑक्सिजन हे मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करतात. म्हणून त्याला सिम्बायोटिक रिलेशनशिप असं म्हणतात. हा वर्ड माहिती सगळ्यांना. ऑक्सिडेशन पॉन्ड मध्ये सिम्बायोटिक रिलेशनशिप असतं.
मग सर ही अल्गी ग्रोथ कशी करतात? अल्गी ग्रोथ करण्यासाठी जे केमिकल यूज केलं जातं ते असतं सोडियम नायट्रेट. काय असतं? सोडियम नायट्रेट. तुम्हाला जर थोडं मागे जाऊन आठवत असेल तर न्यूट्रियंट्स ज्याच्यामध्ये असतात तिथे तुमची अल्गी ग्रोथ होत असते. आणि अल्गीची ग्रोथ होते जास्त ज्यावेळेस अल्गी हजार्डस वेने वाढते. हे पण सांगून देतो त्याला काय म्हणतात. अल्गी खूप जास्त प्रमाणात वाढते. हे लेक मध्ये झालेलं आहे आपलं. अल्गीशी रिलेटेड गोष्टी शिकतोय आपण. त्याला काय म्हणतात? एखाद्या तळ्यामध्ये अल्गी खूप जास्त प्रमाणात वाढली, त्यात वर्ड आहे, एक पर्टिक्युलर टर्म आहे, त्याला काय म्हणतो आपण? युट्रॉफिकेशन असं म्हणतो. आठवतंय? युट्रॉफिकेशन. युट्रॉफिकेशन. अल्गीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात होणं याला युट्रॉफिकेशन असं म्हणतात. अरे आठवतंय का? युट्रॉफिक लेक, ओलिगोट्रॉफिक लेक, सेन्सेनेटिक लेक. येस, ड्यू टू द फॉस्फरस ते होत असतं. करेक्ट सुशांत. फॉस्फरसमुळे अल्गीचं ग्रोथ हे जास्त प्रमाणात होत असते. बट आता आपल्याला ऑक्सिडेशन पॉइंट मध्ये अल्गी स्वतःला ग्रो करायची, त्यावेळेस सोडियम नायट्रेट हे सोल्युशन तुमचं यूज केलं जातं. नेक्स्ट. आता तुम्ही पटपट आन्सर द्या रे, मला माहितीये. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ प्रिलिमिनरी म्हणजे प्री ट्रीटमेंट? मी उलट घेतो. स्क्रीनिंग प्रिलिमिनरी ट्रीटमेंट आहे? यस आहे. ग्रिड चेंबर प्रिलिमिनरी ट्रीटमेंट आहे? यस आहे. स्किमिंग टँक प्रिलिमिनरी ट्रीटमेंट आहे? यस आहे. प्रिलिमिनरी ट्रीटमेंट म्हणजे प्री ट्रीटमेंट. ओके, कन्फ्युज व्हायचं नाही की प्रिलिमिनरी ट्रीटमेंट आणि प्री ट्रीटमेंट वेगळं वेगळं आहे का? काही वेगळं नाहीये. प्रिलिमिनरी ट्रीटमेंट म्हणजे तुमची प्री ट्रीटमेंट. प्री ट्रीटमेंट मध्ये यूज करतात. अरे यस की नो? या तिघही प्री ट्रीटमेंट आत्ताच बघितलं. स्क्रीनिंग मध्ये फ्लोटिंग मॅटर, ग्रिड चेंबर मध्ये इनऑर्गॅनिक हे मी परत परत एका लेक्चर मध्ये तुम्हाला माहिती 100 वेळेस रिपीट करतो, बट मला माहिती आज ते तुमचं पाठ होऊन जातं म्हणून मी वेळ देतो 2 तास. बट नंतर परत टीपीएस साठी तुम्हाला हा सब्जेक्ट रिवाइज करायला अडचण आली नाही पाहिजे. सोर्स सांगितलाय, नोट्स, डिटेल लेक्चर आणि हे लेक्चर कोणते रिव्हिजन सेशन एसएससी जेईचे पूर्ण रिव्हिजन होऊन जाणार आहे. ग्रिड चेंबर इनऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स रिमूव्ह करतात. स्क्रीनिंग काय रिमूव्ह करते? फ्लोटिंग मॅटर रिमूव्ह करते. स्किमिंग टँक्स काय रिमूव्ह करतात? ऑइल आणि ग्रीस रिमूव्ह करतात. इथपर्यंत जे चेंबर आहेत यांना प्री ट्रीटमेंट असं म्हणतात. ग्रिड चेंबरला जोडी एक सांगितलं होतं, डेट्रिटस चेंबर, डेट्रिटस टँक. डेट्रिटस टँक जी आहे किंवा डिट्रिटस टँक आणि ग्रिड चेंबर मधला डिफरन्स पण सांगितला आहे. ग्रिड चेंबरचा डिटेन्शन टाइम कमी असतो, डेट्रिटस टँकचा डिटेन्शन टाइम जास्त असतो. डेट्रिटस टँक ह्या ग्रिड चेंबर पेक्षा जास्त फायनर मटेरियल रिमूव्ह करतात. सेडिमेंटेशन टँक ह्या प्रायमरी ट्रीटमेंट आहे. सेडिमेंटेशन टँक दोन असतात, प्रायमरी सेडिमेंटेशन टँक आणि सेकंडरी सेडिमेंटेशन टँक. प्रायमरी सेडिमेंटेशन टँक मध्ये तुमचे रिमूव्ह करतात ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड. सेकंडरी सेडिमेंटेशन टँक मध्ये काय रिमूव्ह करतात? जे ऑर्गॅनिक डिझॉल्व सॉलिड होते, या ऑर्गॅनिक डिझॉल्व सॉलिडचं रूपांतर अगोदर ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस असेल, ट्रिकलिंग फिल्टर असेल, म्हणजे सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये ऑर्गॅनिक डिझॉल्व सॉलिडचं रूपांतर केलं जातं बायोमासमध्ये, आणि हा बायोमास रिमूव्ह केला जातो सेकंडरी सेडिमेंटेशन टँक मध्ये. ती झाली सेकंडरी ट्रीटमेंट. दॅट्स इट. हे 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 काही नाही, हे पाठ करायच्या गोष्टी असतात. द स्पेसिंग बिटवीन द बार्स ऑफ द कोर्स स्क्रीन ड्युरिंग द सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस. कोर्स स्क्रीन मध्ये तुमची वाली जी काही स्पेसिंग असते बारची, कोर्स याच्यामध्ये 50 mm और मोर असते माझ्या मते. येस, 50 mm और मोर स्पेसिंग बिटवीन द कोर्स स्क्रीन ऑफ द सिवेज ट्रीटमेंट, याच्यामध्ये काही अवघड नाहीये. द पॅरामीटर असोसिएटेड विथ द ऑपरेशन ऑफ ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस. हेच रिझन होतं मी मागाशी काय एवढं एक्सप्लेन केलं. कोणता पॅरामीटर आहे जो ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसच्या ऑपरेशनशी असोसिएटेड आहे? ऑपरेशनला गव्हर्न करणारा पॅरामीटर कोणता? आता पटकन आन्सर द्या. स्लज व्हॉल्यूम इंडेक्स. फक्त पाठ नाहीये हे की स्लज व्हॉल्यूम इंडेक्स ऑपरेशनला गव्हर्न करतो. हे आता माहिती आहे की का स्लज व्हॉल्यूम इंडेक्स हा ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसला गव्हर्न करतो. परत एकदा रिपीट करू. स्लज व्हॉल्यूम इंडेक्स जो आहे हा स्लज व्हॉल्यूम इंडेक्स गव्हर्न करत असतो एक्सयू ला. सर एक्सयू गव्हर्न करतो रिसर्क्युलेशन रेशिओला. सर रिसर्क्युलेशन रेशिओ करतो मायक्रो ऑर्गॅनिझमला. सर मायक्रो ऑर्गॅनिझम गव्हर्न करतात F/M रेशिओला. आणि F/M रेशो गव्हर्न करतो इफिशियन्सीला. कशाला गव्हर्न करतो? इफिशियन्सीला. ही त्याची सिक्वेन्स आहे. मेन पॅरामीटर कोण? स्लज व्हॉल्यूम इंडेक्स. सर केमिकल ऑक्सिजन डिमांड, अरे रे हे वेगळं आहे. केमिकल ऑक्सिजन डिमांड इज ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर द डिग्रेडेशन ऑफ द बायोडिग्रेडेबल ॲज वेल ॲज नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर. हे काल डिटेलमध्ये बघितलं. केमिकल ऑक्सिजन डिमांडचं टायट्रंट आज तरी पटकन सगळ्यांनी बरोबर सांगा. आता तर पाठ झालं असेल. केमिकल ऑक्सिजन डिमांड सीओडी डिटरमाइन करण्याचं टायट्रंट कोणतं?
टायट्रंट इंडिकेटर झोपेत जरी विचारलं तरी आठवले पाहिजे. केमिकल ऑक्सिजन डिमांड द टायट्रंट. करेक्ट राजश्री, इट इज अ फेरस अमोनियम सल्फेट, FAS. केमिकल ऑक्सिजन डिमांडचं इंडिकेटर कोणतं? फेराईन इंडिकेटर. केमिकल ऑक्सिजन डिमांड मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोण असतो? ऑक्सिडायझिंग एजंट. केमिकल ऑक्सिजन डिमांड मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट. सुशांत, ऑक्सिडायझिंग एजंट इट इज K2Cr2O फॉर पोटॅशियम डायक्रोमेट. H2SO4, हा KMO4 पण यूज करतात, पोटॅशियम परमॅंगनेट पण कधी कधी यूज करतात. बट हा झाला तुमचा. हा सुशांत, तुझे H2SO4 सांगितलं, हा आहे ऍसिडिक एन्व्हायरमेंट मेंटेन करतो आणि ऑक्सिडायझिंगला सपोर्ट करतो. इट इज अ सपोर्टिंग एजंट. ओके, व्हेरी गुड. काल झालं हे डिटेलमध्ये. रेस्पिरेशन रेट नाही, फिजिकल ऑक्सिजन डिमांड नाही. नेक्स्ट 27, द ग्रीसी अँड द अदर सबस्टन्सेस फ्लोटिंग ऑन द सर्फेस. जेवढं जेवढं आपण डिस्कस करतो ना त्याच्यावरती क्वेश्चन बनलेले आहे. पहिले 10 क्वेश्चन डिस्कस झाले की आपले पुढचे क्वेश्चन बोला पटकन. काय म्हणतात त्याला? ग्रीसी आणि अदर सबस्टन्स वरती येऊन असे येतात त्याला काय म्हणतात? स्कम असं म्हणतात. झालं हे डिस्कस, गरज नाहीये. अंडर नॅचरल कंडिशन ऑफ फ्लो अनपोल्युटेड रिव्हर वुड कंटेन. नॅचरल कंडिशन ऑफ फ्लो आहे आणि या नॅचरल कंडिशन ऑफ फ्लो मध्ये जी तुमची अनपोल्युटेड रिव्हर आहे, या अनपोल्युटेड रिव्हर काय कंटेन करेल? मोर डिझॉल्ड ऑक्सिजन इन समर दॅन इन विंटर. नॅचरल कंडिशन, पोल्युशन वगैरे झालेलं नाहीये. More dissolved oxygen in summer than in winter, less dissolved oxygen in summer than winter, more or less same amount of dissolved oxygen in summer and in winter, the least amount of dissolved oxygen during the flood. चला बोला पटकन. कधी रिव्हर मध्ये तुमचा ऑक्सिजन जो असणार आहे हा ऑक्सिजन जास्त असणार आहे? पहिली गोष्ट, ऑक्सिजन आणि टेम्परेचर यांच्या, डिझॉल्ड ऑक्सिजन आणि टेम्परेचर यांच्यामधलं रिलेशनशिप कसं आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल की इनव्हर्सली प्रपोर्शनल? या गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं काही नाही. इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल. बाय विच लॉ इट इज इनव्हर्सली ऑर डायरेक्टली प्रपोर्शनल? त्या लॉचं नाव सांगा. काल झाला. विच लॉ टेल्स हेनरीज लॉ. व्हेरी गुड. मग उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असतं, ऑब्विसली डिझॉल्ड ऑक्सिजन कमी असेल. हिवाळ्यामध्ये टेम्परेचर कमी असतं, डिझॉल्ड ऑक्सिजन जास्त असेल. सो लेस डिझॉल्ड ऑक्सिजन इन समर आणि दॅन इन विंटर. प्रत्येक गोष्टी मागे कन्सेप्ट आहे. टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल सांगणारा सायंटिस्ट हेनरी. हेनरीने सांगितलं होतं, त्या लॉ नुसार बी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. बीओडी, आता हे जे आहे ना हे मिक्स आहे, सिवेज ट्रीटमेंट आणि वॉटर ट्रीटमेंट दोघांचं मिक्स आहे म्हणून घेतोय आपण. बीओडी टेस्ट इज कंडक्टेड ॲट द टेम्परेचर ऑफ. स्टँडर्ड बीओडी टेस्ट कोणत्या टेम्परेचरला घेतली जाते? 20°C घेतली जाते. किती दिवसांसाठी घेतली जाते? व्हॉट इज स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ डेज? 5 days साठी घेतली जाते. व्हेरी गुड. अनएरोबिक ट्रीटमेंट इज बेस्ट सुटेड फॉर. अनएरोबिक ट्रीटमेंट जी आहे ही आपण कोणासाठी करतो? हाय इफिशियन्सी हवी असेल तर, टॉक्झिक वेस्ट साठी करतो, डायल्यूट इनऑर्गॅनिक वेस्ट साठी करतो, की स्ट्रॉंग ऑर्गॅनिक वेस्ट साठी करतो? स्ट्रॉंग ऑर्गॅनिक वेस्ट जे असतात यांच्यासाठी ही अनएरोबिक ट्रीटमेंट प्रेफर केली जाते. हे ना मिसलिनियस क्वेश्चन आहे, ठीक आहे, लक्षात ठेवायचे. स्ट्रॉंग जे काही तुमची ऑर्गॅनिक वेस्ट असेल यांच्यासाठी अनएरोबिक ट्रीटमेंट प्रेफर केली जाते. अनएरोबिक ट्रीटमेंट आली म्हणून मला आता थोडंसं डिस्कशन करावं वाटतंय की अनएरोबिक ट्रीटमेंट वरती देखील थोडंसं डिस्कशन हे झालं पाहिजे, ज्यावरती क्वेश्चन विचारले जातात. चला, अनएरोबिक डायजेशन ज्यावेळेस करतो किंवा अनएरोबिक ट्रीटमेंट ज्यावेळेस आपण करतो त्या केसमध्ये जे तुमचेवाले काय म्हणतात त्याला बाय प्रोडक्ट असतात, हे बाय प्रोडक्ट गॅसेस असतात. हे गॅसेस कोणते असतात? CH4 गॅस तयार होतो, CO2 गॅस तयार होतो. त्यानंतर ऍसिड अल्कोहोल असतात, ऍसिड आणि अल्कोहोल देखील तयार होतात. याच्यामध्ये मला सांगायचं हे आहे तुम्हाला, जे मायक्रो ऑर्गॅनिझम ह्या प्रोसेसमध्ये भाग घेतात हे दोन प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. कोणते दोन प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात? एक असतात ऍसिड फॉर्मर्स आणि एक असतात तुमचे मिथेन फॉर्मर्स. ऍसिड फॉर्मर्स काय करतात? ऑर्गॅनिक मॅटर जो आहे ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं कन्व्हर्जन ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये कन्व्हर्ट करतात. कोण? ऍसिड फॉर्मर्स. त्यानंतर ऍसिड आणि अल्कोहोलचं कन्व्हर्जन मिथेन गॅसमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम करतात मिथेन फॉर्मर्स. कोण करतात? मिथेन फॉर्मर. कोण करतात? मिथेन फॉर्मर करतात. त्यानंतर अजून याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे? हा, एक गोष्ट मला सांगा, ऍसिड फॉर्मर हे कॉम्पिटिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. सर कॉम्पिटिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय? यांना तुम्ही जर जास्त फूड दिलं ना तर हे पटपट काम करतात. यांना तुम्ही जर कमी अन्न दिलं
तर हे गळून जातात, हे काम पटपट करणार नाही. म्हणून काय, ऍसिड फॉर्मरला जर ऑर्गॅनिक मॅटरचा इनटेक इकडनं वाढला तर ऍसिड आणि अल्कोहोल तयार होण्याचं प्रमाण पण वाढतं. बट मिथेन फॉर्मर जे आहे यांची एक खासियत आहे. काय खासियत आहे सर? हे मंद आहेत. मंद म्हणजे असं की हे त्यांचा पेस सोडत नाही. व्हेरी गुड सुशांत. मंद आहेत. मंद म्हणजे असं की हे त्यांचा पेस सोडत नाही. इकडे ऍसिड अल्कोहोलचं प्रमाण जरी वाढलं ना, ते त्यांचा स्पीड नाही सोडणार. ज्या स्पीडने काम करतायत त्याच स्पीडने काम करतायत. दे आर नॉन कॉम्पिटेटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम. ऍसिड वाढलं म्हणजे पीएच वाढेल. बट यांचं ठरलंय आम्ही कोणत्या पीएच रेंजमध्ये काम करू, 6.5 to 7.5 ह्याच पीएच मध्ये काम करू. पीएच रेंज पण विचारतात कशाची? मिथेन फॉर्मरची पीएच रेंज आहे 6.5 to 7.5. ह्या पीएच रेंजच्या बाहेर आम्ही काम करणार नाही हे त्यांनी सांगून दिलंय. ओके सर. म्हणून ही जी पूर्ण प्रोसेस आहे, असं जर विचारलं की अनएरोबिक डायजेशनला गव्हर्न करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोण आहे, कोणावरती डिपेंडंट असेल? काय वाटतं तुम्हाला? ते मिथेन फॉर्मर्स वरती डिपेंड असतं, कारण त्यांना रिक्वायर्ड आहे 6.5 to 7.5, याच्या बाहेर ते काम करणार नाही. अजून एक याच्यामध्ये ऍडिशनल ऍसिड फॉर्मर जे आहेत, हे ऍसिड फॉर्मर एरोबिक असतात ऍज वेल ऍज अनएरोबिक, सॉरी, एरोबिक नाही, अनएरोबिक डिकम्पोजिशन बघतोय ना आपण. अनएरोबिक आणि फॅकल्टेटिव्ह हे दोघं असतात ऍसिड फॉर्मर. मिथेन फॉर्मर जे आहे हे प्युअरली अनएरोबिक असतात. यावरती क्वेश्चन आलेला आहे. मिथेन फॉर्मर हे प्युअरली अनएरोबिक आहेत. ऍसिड फॉर्मर अनएरोबिक आणि फॅकल्टेटिव्ह आहेत. शॉक लोडिंग मध्ये काम करत नाही. त्यानंतर प्रोसेस जी असते ती ऍसिड फर्मेंटेशन. ऍसिड फर्मेंटेशन नंतर असतं ऍसिड रिग्रेशन. ऍसिड रिग्रेशन नंतर असतं बेस फर्मेंटेशन, म्हणजे बेसिक नेचर प्रोड्यूस होतं, आणि नंतर असतं मिथेन फर्मेंटेशन. ऍसिड फर्मेंटेशन ऍसिटोजेनेसिस, त्यानंतर तुमचं मिथेन फर्मेंटेशन मिथॅनोजेनेसिस. त्या प्रोसेसचं नाव हे होतं तुमचं अनएरोबिक डिकम्पोजिशन. इथे आलं जे स्ट्रॉंग ऑर्गॅनिक वेस्ट साठी करतात. त्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण केलं. द एक्झर्शन ऑफ द बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज, काय म्हणतात त्याला? मायक्रो ऑर्गॅनिझम ऑक्सिजन यूज करतात, या प्रोसेसला काय म्हणतात? डिऑक्सिजनेशन म्हणतात. यामध्ये अवघड असं काही नाहीये. ठीक आहे, डिऑक्सिजनेशन असं म्हणतात. पहिलं ऑप्शन माझ्या मते युट्राफिकेशन होतं. युट्राफिकेशन बद्दल डिस्कशन झालं. काय असतं? जर तुमचं अलगी प्रमाण वाढलं तर त्याला युट्राफिकेशन म्हणतात. मायक्रो ऑर्गॅनिझम ऑक्सिजन यूज करतात म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी होते, याला डिऑक्सिजनेशन म्हणतात. आणि रिव्हर माहिती तुम्हाला, रिव्हर रिव्हर ऍटमॉस्फिअर मधनं ऑक्सिजन घेते, ह्या प्रोसेसला रिऑक्सिजनेशन म्हणतात. आणि ट्रान्सपिरेशन ही इरिगेशन मधली टर्म आहे, ज्यामधून वनस्पती त्यांच्या प्लांट मधनं काय हे करतात, बाहेर सोडतात पाणी. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड इज मेजर्ड फॉर हाऊ मच डेज? बोला पटकन. हाऊ मच डेज साठी मेजर केली जाते बीओडी? इट इज मेजर्ड फॉर 5 days. माहिती आहे, जास्त डिस्कशन नको यावरती. सरफेस वॉटर विल ऑल्सो इन्क्लूड द पर्टिक्युलर आणि डिझॉल्ड ऑर्गॅनिक मॅटर. सरफेस वॉटर मध्ये काय आहे? पर्टिक्युलर आणि डिझॉल्ड ऑर्गॅनिक मॅटर फॉर्म ड्यू टू द डिके अँड लिचिंग ऑफ द ऑर्गॅनिक डेट्रिटस. दिस इज कलेक्टिव्हली रेफर्ड ॲज, काय म्हणतात त्याला कलेक्टिव्हली? लक्षात ठेवायचंय, त्याला नॅचरल ऑर्गॅनिक मॅटर असं म्हणतात. हा क्वेश्चन काय एवढा म्हणजे इम्पॉर्टंट नाहीये की जे काही तुमचं आलं सरफेस वॉटर आहे, या सरफेस वॉटरमध्ये डिझॉल्ड ऑर्गॅनिक मॅटर असेल, ऑर्गॅनिक डेट्रिटसच्या डिकेमुळे तयार झालेला, याला बायोकेमिकल मॅटर नाही म्हणत, बायोलॉजिकल लोड नाही म्हणायचं, केमिकल एफ्लोरन्सन्स नाही म्हणायचं, नॅचरल ऑर्गॅनिक मॅटर असं म्हणायचं, एनओएम असं म्हणायचं. हेअर इज एंड ऑफ युअर वेस्ट वॉटर कॅरेक्टरिस्टिक्स, सॉरी, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. क्लिअर आहे सगळ्यांना वेस्ट वॉटर ट्रीटमेंट? यस. टेस्ट दिली होती ना अगोदर सगळ्यांनी? टेस्ट द्यायची, टेस्ट नंतर काय करायचं, हे करायचं. टेस्ट मध्ये किती स्कोर आला होता तुमचा? किती क्वेश्चन होते? माझ्या मते 34 होते. 34 × 2 = 4 = 8, 68. 50, प्रसादचा 50 आला होता. प्रसाद कुठे कुठे चुका झाल्या आलं लक्षात? कोणत्या मिस्टेक झाल्या? रिव्हिजन कशा पद्धतीने केली पाहिजे आलं लक्षात? कन्सेप्ट कशा अप्लाय करायच्या? 50 आला होता. अजून कुणाचा किती आला तर स्कोर सांगायला लाजू नका, म्हणजे कळतं आपल्याला आपण कुठे आहे. कमी आला आरती? काय चुका झाल्या ते कळालं आरती? मग रिव्हिजन कमी पडते की नोट्स रिडिंग कमी पडते?
टेस्ट का द्यायची आपल्याला, त्याच्यातून कळणार आहे की आपली चूक कुठे होते. आणि प्रत्येक जे हे 34 प्रश्न आहेत हे आधी टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट आहेत. टेस्ट द्यायची मग लेक्चरला यायचं, मग रिव्हिजन होऊन जाते CTQ बॅच मध्ये. ठीक आहे. येस. ज्यांनी ज्यांनी टेस्ट दिली, ज्यांचा ज्यांचा स्कोर आला, कुठे चुका होत आहे हे समजतंय ना, कशाची रिव्हिजन करायची बाकी हे कळतंय ना. ज्यामध्ये स्कोर येतोय ते टॉपिक आता रिवाइज नाही करत बसायचे. जिथे स्कोर कमी येतोय, ज्याची रिव्हिजन कमी आहे हे वाटतंय, ते टॉपिक रिवाइज करा. आज तर रिवाइज झालेच असतील. येस. ओके. थँक्यू सो मच. बाकीचं उद्या बघू. उद्या एन्व्हायरमेंट संपवण्याचा ट्राय. याच्यामध्ये जास्त क्वेश्चन होते आणि टॉपिक पण मोठा आहे. वेस्ट वॉटर काही छोटा टॉपिक नाहीये. तो जवळपास आपण 2 तासामध्ये पूर्ण कव्हर केला. थोडंफार उरलेलं असेल नोट्समधून तेवढं रीड करून घ्यायचं. उद्याचा टॉपिक छोटे आहे. सीवर आहे, एअर पोल्युशन आहे आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे. उद्या संपवण्याचा ट्राय करू. हायवेच्या सगळ्या युनिट वाईज टेस्ट क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये अपलोड झालेल्या आहे. हायवेच्या टेस्ट पण दिल्या तरी चालतील. TPA पर्यंत तुमचे टेक्निकल सब्जेक्ट एकदम स्ट्रॉंग होऊन जातील TPA साठीचे. ठीक आहे. थँक्यू सो मच. उद्या सेम टाइमला मी मेसेज टाकतो तसं जॉईन करायचं.